आज तथागतांच्या विचारांचा आशिया खंडावरील प्रभाव एक विश्लेषण या विषयावर आपल्याला व्याख्यान देणार आहेत, आपल्याशी विचार विनिमय साधणार आहेत। या व्याख्यानाच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविक मांडण्यासाठी मी विनंती करतो या व्याख्यानमालेचे प्रभारी आदरणीय डॉक्टर सुरेश फुले सर की त्यांनी आजच्या व्याख्यानासाठी आपलं प्रास्ताविक मांडावं। आजचा जो विषय निवडलेले पाटील सरांनी, आता तुम्ही पाटील सरांचं भाषण बऱ्याचशा लोकांनी ऐकलेलं असेल, ज्याने कुणी ऐकलं असेल त्यांना मग पाटील सर काय आहे ते कळेल आज। आणि विषय त्यांनी इतका सुंदर घेतलेले की ज्या विषयाबद्दल आपल्याला बरेचसे आपला अध्याय वाचन झालेले आहे तसा विषय घेतलेला आहे। तरी मी परत एकदा आपल्या सर्वांचं या व्याख्यानमालेमध्ये स्वागत करतो आणि मी माझे दोन थांबतो। धन्यवाद। पूर्वी त्यांच्या थोडक्यात त्यांचं जे एकूणच प्रकाशन आहे त्याबद्दल आपल्याला परिचय करून देणार आहे। आतापर्यंत भीमराव पाटील सरांनी गाडगे महाराज असतील, तुकडोजी महाराज असतील, गौतम बुद्ध असतील, समाज सुधारक असतील यांच्या कार्यावर प्रकाश टाकत साधारणतः 20 पुस्तकांचं त्यांनी लिखाण करून त्याचे प्रकाशन झालेलं आहे। त्याचबरोबर म्हणूनच मी म्हटलं की आपल्या जवळ असे व्यक्ती असतात परंतु आपल्याला त्यांची ओळख नसते, त्यांची पारख नसते। आणि आज त्यांनी जो विषय घेतलेला आहे तथागतांच्या विचारांचा आशिया खंडावरील प्रभाव, निश्चितच तथागत गौतम बुद्ध जे इसवी पूर्व 6व्या शतकामध्ये त्यांचा कार्यक्रम राहिला, साधारणतः 25 ते 65 वर्ष उलटून गेली त्यांच्या कालखंडाला, परंतु तरी देखील त्यांच्या विचारांचा प्रभाव पूर्ण जे ज्ञानी व्यक्ती आहेत त्यांच्यावर दिसून येतो। गौतम बुद्ध म्हणतात की भूतकाळात झालेल्या गोष्टींचा विचार न करता, भविष्याबद्दल चिंता व्यक्त न करता वर्तमान मध्ये आपण जगायला पाहिजे, कार्य करायला पाहिजे, कर्म करायला पाहिजे आणि चांगल्या विचारांना कर्म केलेलं निश्चितच मानव जातीसाठी एक हितकारक राहील। मी विनंती करतो आजचे वक्ते माननीय डॉक्टर भीमराव पाटील सर यांना की त्यांनी आपला विषय तथागतांच्या विचारांचा आशिया खंडावरील प्रभाव एक विश्लेषण या विषयावर आपले विचार मंथन करावं। माननीय डॉक्टर भीमराव। विचारपीठ ज्यांच्या नावाने ही संस्था चालते ते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या नावानं हे महाविद्यालय चालतं ते सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते राजर्षी शाहू महाराज, ज्यांनी लिहिलेल्या संविधानानुसार हा देश चालतो ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांच्या विचारानं 25 ते 65 वर्ष झाले हे जग प्रभावित आहे आणि तो विषय आज आपण समजून घेणार आहोत ते तथागत बुद्ध आणि बहुजनांच्या हक्कासाठी लढणाऱ्या, लिहिणाऱ्या आणि बोलणाऱ्या सर्व महामानवांना मी त्रिपाद अभिवादन करतो। शाहू अकॅडमिक व्याख्यानमाला व्याख्यान पुष्प दुसरे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्राध्यापकांनी बोलावं, लिहावं आणि चिंतन करावं अशी प्रेरणा देणारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महादेवजी दमाणे सर, उपप्राचार्य सदाशिव शिंदे सर, उपप्राचार्य सुचेता वाघमारे मॅडम, व्याख्यानमाला प्रभारी आणि संयोजक डॉक्टर सुरेश फुले सर, मला पाली भाषेचा प्राध्यापक म्हणून वर्गामध्ये उभे करणारे माझे गुरु प्राध्यापक शांती पुरे सर, दुसरे मला पाली भाषेबद्दल मार्गदर्शन करणारे माझे गुरु मी त्याला मानतो असे डॉक्टर सुरेश सोनवणे सर, सोनवणे मॅडम, ज्यांनी मला पीपीटी बनवण्यासाठी गेल्या 4 दिवसापासून अहोरात्र कष्ट घेऊन हे तंत्रज्ञान आणि त्याचं मला सहकार्य केलं असा दिग्विजय सोनवणे, हर्ष बंडगर,
आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे आमचे स्नेही मित्र डॉक्टर कल्याण सावंत सर, या सभागृहामध्ये उपस्थित असलेले व्यासंगी श्रोते, बंधू भगिनी आणि हे माझं दुसरं व्याख्यान पुस्तक मी भारताच्या संविधानाला अर्पण करीत आहे. वेळेत आणि विषयावर बोलण्याच्या नियमाअधीन राहून तथागतांच्या विचारांचा आशिया खंडावरील प्रभाव एक विश्लेषण या विषयावर मी भाष्य करणार आहे. व्याख्यान 4 टप्प्यातून मांडण्याचा मी प्रयत्न करतो. एक, बुद्ध पूर्वस्थिती. बुद्ध या ज्ञान सूर्याचा उदय. 3, बुद्ध विचार आणि 4, बुद्ध विचाराचा प्रभाव. या 4 प्रमुख मुद्द्याच्या आधारे विषय आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. आपण चिंता आणि चिंतन करावं आणि विषय आणि या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला एक नवी प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. मित्रांनो, काळ फार पूर्वीचा, 2565 वर्षापूर्वीचा आणि बुद्ध पूर्व काळामध्ये काय परिस्थिती होती? परिस्थितीचा परिणाम म्हणजे महामानव असतात. कोणताही महामानव त्या परिस्थितीचा परिणाम म्हणून घडत असतो. बुद्धाला का घडावं लागलं? वर्तमान महावीराला का घडावं लागलं? अशी कोणती परिस्थिती होती की त्या परिस्थितीनं या महामानवांना घडवलं? बुद्ध पूर्व काळामध्ये 62 पंथ अस्तित्वात होते. पंथांचा गलबला होता. प्रत्येक जण माझं खरं म्हणत होता. समाज दिशाहीन होता. पुरोहितशाही वाढली होती. यज्ञ व्यवस्थेचा अतिरेक झाला होता. वर्ण व्यवस्था होती. माणूस माणसाचा गुलाम बनलेला होता. स्त्रियांनंतर वर्गाच्या बाहेर ठेवण्यात आलं होतं. समाजामध्ये अंधरूढी होत्या. कर्मकांडाला अति महत्व आलं होतं. समाज दुःखामध्ये होरपळत होता. शिक्षण सर्वांना खुलं होतं. ही परिस्थिती 2500 वर्षापूर्वी या देशामध्ये बुद्धपूर्व काळामध्ये होती. आणि या परिस्थितीचा परिणाम म्हणजेच बुद्धिझम आणि जैनिझम या देशामध्ये निर्माण झाले. कपिलवस्तू नावाचं नगर भारत आणि नेपाळच्या सीमेवर एक छोटंसं राज्य होतं. तुम्ही कधी गेला तर नक्कीच त्या कपिलवस्तू नगरला भेट द्या. त्याचे अवशेष आजही तुम्हाला पाहता येतील. भारत आणि नेपाळच्या सीमेवर हे राज्य राजा सिद्धोधन आणि महामाया हे क्षत्रिय होते, शाक्य होते. एक राजा. महामायाचं माहेर नेपाळमध्ये देवदह, महाराजगंज जिल्ह्यापासून 20 किलोमीटर अंतरावर नेपाळमध्ये. कारण त्यावेळेस ते भारत आणि नेपाळच्या सीमा नव्हत्या. आणि ही राजपत्नी महाराणी भारतीय संस्कृतीनुसार प्रसूतीसाठी माहेरी निघते. राजा होता, महाराणी होता. बसण्यासाठी पालखी सोबत दास दासी लवाजमा त्या ठिकाणी दिलेला होता. आणि महामाया माहेरी जाते आहे. वाटेमध्ये लुंबिनी नावाचं शाल वन होतं. त्या वनामध्ये वैशाख पौर्णिमेचे उन्हाळ्याचे दिवस, अर्ध्याच वाटेमध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये महामाया विश्रांतीसाठी त्या महावनामध्ये थांबल्या. आणि अचानक अर्ध्याच वाटेत गाव नाही, घर नाही, एका शाल वृक्षाखाली एका बाळानं जन्म घेतला. त्या बाळाचं नाव आहे सिद्धार्थ तथागत बुद्ध. लोकांना वाटते की वनामध्ये कसं काय जन्म झाला? अहो, आई माहेरी जात होती, पण जन्म वनामध्ये झाला, जंगलामध्ये झाला. आणि म्हणून सम्राट अशोकाने तीर्थयात्रा केली, धम्मयात्रा केली. आणि त्यांना सांगितलं की त्या शाल वृक्षाखाली लुंबिनी वनात जन्म झाला. आणि मग एक मोठा स्तंभ, हेच लुंबिनी वन. पलीकडे स्तंभ तुम्ही पाहत आहात, 30 फुटाचा तो स्तंभ, अखंड दगड. आणि त्याच्यावर सम्राट अशोकाने लिहून ठेवलंय 2300 वर्षापूर्वी ईद बुध जाते, बुद्धाचा इथे जन्म झाला. सगळे पुरावे, पुराव्याविषयी मी बोलणार आहे. पुराव्याशिवाय काहीही बोलणार नाही. ईद बुध जाते, बुद्धाचा इथे जन्म झाला, हे सम्राट अशोकाने तो स्तंभच त्या ठिकाणी कोरून ठेवलेला आहे. मित्रांनो आणि साथींनो, कपिलवस्तू नगरला ते परत आल्या अर्ध्याच वाटेतून.
आणि कपिलवस्तू नगरच्या प्रजेला अत्यंत आनंद झाला, कारण एकुलता एक वारस राजा राजकुमार जन्माला. आनंदोत्सव साजरा झाला, पण घडलं ते निराश. शाक्य आणि कोळी हे दोन राज्य शेजारी शेजारी होते. रोहिणी नावाची नदी आज तुम्ही जाऊन पाहू शकता, भारत आणि नेपाळच्या सीमेवरती आहे. आणि त्या रोहिणी नदीच्या पाणी वाटपारून दरवर्षी भांडण व्हायचं उन्हाळ्यामध्ये. पाण्यासाठी रक्त सांडलं जायचं, मौल्यवान रक्त. आणि बुद्धाचं म्हणणं होतं, सिद्धार्थाचं म्हणणं होतं, पाण्यासाठी रक्त सांडू नये, वाद करू नये, भांडण करू नये, युद्ध करू नये. आपण सुद्धा म्हणतो बघा, अहो शेजाऱ्याबरोबर कशाला वाद नको, कारण दररोज करून बघायचं. म्हणून शेजाऱ्याबरोबर वाद नको, सिद्धार्थाचं मत होतं. वाद नको, संवाद हवा, एकत्र बसा, चर्चा, लवाद नेमा आणि भांडण मिटवा. हा राजकुमार होता, परंतु शाक्य संथागार, त्या संथागाराने निर्णय दिला, तुम्ही क्षत्रिय आहात, तुम्हाला लढावं लागेल, माणसं मारावे लागतील. बुद्ध म्हणाले, माणसानं माणसाला मारणं माणसाचं कर्तव्य होऊ शकत नाही. अरे क्षत्रिय जर आपापसात प्रेम करू लागले तर लढण्याची गरजच काय? शत्रुत्व संपलं असेल तर युद्ध करण्याची गरजच काय? एकमेकांवरती प्रेम करत असाल तर युद्ध करण्याची गरज काय? परंतु नाही, शाक्य संघाने शिक्षा दिली, एक तर युद्धावर जावं लागेल, नाहीतर देश सोडावा लागेल. बुद्धाने निर्णय घेतला, मी देश सोडायला तयार आहे. पण काही लोक म्हणतात की बुद्धाने देश सोडण्याच्या अगोदर पत्नीला सोडलं, पत्नीचा विचार केला का? पण पत्नीची अनुमती घेऊन तिचं मत परिवर्तन करूनच बुद्धाने राज्य त्यागलेलं आहे. आणि मग अशा प्रकारे राज्य त्यागण्याचा निर्णय घेतला. छन्ना नावाचा एक सोबती आणि कंठक नावाच्या घोड्यावरती बसले. सगळी कपिलवस्तू नगरची प्रजा सीमेपर्यंत आली होती. राजाचा राजकुमार एकच आहे आणि तोही राज्य सोडून जातोय. प्रेम वाटणार आहे का? आनंद वाटणार आहे का? सगळ्या कपिलवस्तू नगरला दुःख वाटत होतं, परंतु बुद्धाला, सिद्धार्थाला जाणं अत्यंत आवश्यक वाटत होतं, कारण जग दुःखामध्ये आहे. युद्धामध्ये लोक होरपळतायत. खरा धर्म, खरा विचार, खरा मार्ग लोकांना माहिती नाहीये. लोकांना मला दुःख मुक्त करायचं आहे, मी राजा असेल तर मी एकटा सुखी जगेन, पण प्रजेचं काय? आणि म्हणून त्या ठिकाणी सिद्धार्थ अणोवाण नदी ओलांडून पलीकडे गेले. राजवस्त्र काढले, राज मुकुट काढला, घोड्यावरून खाली उतरले, अंगावर चिवर घेतलं, हातात भिक्षा पात्र घेतलं. मला सांगा, तुम्ही आपल्या घरातल्या कोट्यावधी संपत्तीचा एक पोरग जर घर सोडून गेलं तर गावात चर्चा होती की नाही? अहो, एक राजकुमार राज्य सोडून जातोय. संपूर्ण उत्तर भारतामध्ये आणि महाजनपदामध्ये चर्चा झाली की सिद्धार्थ हा कपिलवस्तू नगरचा राजकुमार राज्य सोडून जातोय, राजपद राजवस्त्र त्यागून जातोय, राजवाडा त्यागून जातोय. सर्वत्र चर्चा होऊ लागली. आणि मग सिद्धार्थाचं लग्न 16व्या वर्षी झालं होतं आपलं यशोधरेशी. त्याला एक मुलगा पण झालेला, राहुल. ते संसारिक होते. राहुल नावाचा मुलगा, यशोधरेशी त्यांचा विवाह झाला. आणि मग पत्नीची अनुमती घेऊन सिद्धार्थ कपिलवस्तू नगर सोडले आणि ते राजगढ आले. तुम्ही जे कधी बिहारला गेला तर राजगीर नावाचा आज एक डोंगर आहे, त्या ठिकाणी ते थांबले. काही दिवस राजा बिंबिसारची भेट घेतली. तिथून पुढे ते बोध गयेला गेले. बिहारमध्ये बोध गया, निरंजना नावाची नदी. आणि बोधी वृक्षाखाली त्यांनी 6 वर्ष तपश्चर्या केली. 6 वर्ष दुःख मुक्तीचं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला. काही लोक म्हणतात, त्यांनी 6 वर्ष तपश्चर्या केली म्हणजे नेमकं काय केलं? माणसाला दुःख का होतं? माणसानं मनावर विजय कसा मिळवला पाहिजे? जग जिंकणं सोपं आहे, पण मन जिंकणं खूप अवघड आहे. बुद्धाने सराव केला मन जिंकण्याचा, मनावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा. आणि 6 वर्षाच्या तपश्चर्यानंतर बुद्ध सम्यक संबुद्ध झाले, तथागत झाले. त्यांना सम्यक ज्ञान प्राप्त झालं. बोध गया मंदिर नैरंजना नदीच्या किनारी 2500 वर्षापूर्वी तथागतांना ज्ञानाची प्राप्ती झाली. दुःख मुक्तीचं ज्ञान मिळालं, निर्वाण पदाचं ज्ञान त्याला प्राप्त झालं. आणि नंतर बुद्धाने ठरवलं की मला मिळालेलं ज्ञान मी कुणाला सांगावं? बरोबर, जर मी सांगायला लागलो तर सगळे लोक माझ्या विरोधात जाणार आहेत,
कारण लक्षात ठेवा, बुद्धाचे विचार प्रवाहाच्या विरुद्ध आहेत म्हणून बुद्ध आम्हाला पचले नाही, पण जगाला बुद्ध पचले. पण भारताच्या संस्कृतीतून बुद्ध हद्दपार का झाले हा संशोधनाचा विषय आहे. आशिया खंडामध्ये जगामध्ये बुद्ध पोहोचले. अरे बुद्धाचा भारत, भारताचा बुद्ध, बुद्धाच इंडिया, ज्या भारताची ओळख आहे. 1200 वर्ष ज्या भूमीमध्ये बुद्ध नांदत होता तो बुद्ध कुठे गेला, कोण घालवला, हा संशोधनाचा विषय आहे. आणि म्हणून त्या निरंजना नदीच्या किनारी बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाली. बुद्ध म्हणाले मी कुणाला हे ज्ञान सांगावं, नाही सांगणार, पण एक म्हणलं सांगा. 100 जर वर्गात 100 जर मुला लोकांना सांगितलं, 2 तरी असे चेले भेटतील की ते बुद्धाच्या विचाराला अनुसरतील, बुद्धाचे विचार त्यांना पटतील. सांगा, तुम्ही जरूर सांगा. आणि बुद्ध कुणाला सांगावं. बुद्ध निघाले, गयेमध्ये एका ब्राह्मणाला पहिला उपदेश केला. तो म्हणाला तुम्ही फार ज्ञानी आहात, ब्राह्मण म्हणजे काय. बुद्ध म्हणाले जन्म से कोई ब्राह्मण नहीं होता है, कर्म से ब्राह्मण होता है. ब्राह्मण हे पद आहे, ती पदवी आहे. तिथून बुद्ध निघाले पुढे एका मेंढपाळाला त्यांनी उपदेश केला. तपस्वी आणि भल्लिक हे कापसाचे व्यापारी होते ओरिसाचे, त्यांनाही बुद्धाने उपदेश केला. त्यानंतर उपकला उपदेश केला. तुम्ही कधी काशी वाराणसीला गेला तर 20 किलोमीटर अंतरावर सारनाथ एकदा भेट द्या. अख्खं सारनाथ बुद्धाच्या अवशेषांनी भरलेलं, जरूर भेट द्या. त्या सारनाथच्या मृगदाय वनामध्ये बुद्ध गेले आणि पंचवर्गीय ब्राह्मण त्यांना बुद्धाने पहिला उपदेश दिला. धम्मचक्र प्रवर्तन केलं, धम्माच्या चक्राला गती दिली. त्या चक्रामध्ये 24 आरे आहेत. पहिलं जे प्रवचन दिलं त्या पहिल्या प्रवचनामध्ये 24 तत्वे बुद्धाने सांगितले. त्याला 4 आर्य सत्य म्हणतात. म्हणून बोधगयेमध्ये बुद्ध उत्पन्न झाले, तर सारनाथ मध्ये धम्म आणि संघ उत्पन्न झाला. आपण पाहत आहात बुद्धाने पहिलं प्रवचन दिलं या पंचवर्गीय ब्राह्मणांना. पहिलं प्रवचन दिलं, बुद्ध 1 आणि हे 5 6 जण झाले. बुद्ध म्हणाले 4 आर्य सत्य. जगामध्ये दुःख आहे, वर्गामध्ये एवढे बसलात तुम्ही. देवाचा अनुभव प्रत्येकाला सारखा नाहीये, पण दुःखाचा अनुभव प्रत्येकाला सारखा आहे. प्रत्येकानं दुःखाचा अनुभव घेतलेला आहे. जगामध्ये असा एक तरी माणूस दाखवा मला की ज्याला दुःखाचा अनुभव नाहीये. म्हणून बुद्ध म्हणाले दुःख हे सत्य आहे. दुःख, पण दुःख आपोआप होत नाही, दुःखाला कारण आहे. दुःख आहे, दुःखाला कारण आहे. दुःखाचा उच्छेद करता येतो आणि त्यासाठी एक मार्ग आहे, बुद्धाने शोधून काढलेला आहे. आणि 4 आर्य सत्य अष्टांग मार्ग आणि प्रत्युत्तर समुत्पाद 4 8 आणि 12 24 आर्याचं हे चक्र जे भारतीय तिरंगा ध्वजावर अशोकाचं चक्र आहे, त्याला 24 आर्य आहे. 24 आर्य म्हणजे सारनाथमध्ये बुद्धाने सांगितलेले 24 तत्वे आहेत. ते आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. 45 वर्ष बुद्ध पायी फिरले, उत्तर भारतात फिरले, दक्षिण भारतात फिरले. काही जण म्हणतात की लंकेला पण गेले. 45 वर्ष राजापासून रंकापर्यंत बुद्धाच्या धम्मामध्ये लोक आले. सर्वांनी बुद्धाचा धम्म राजाने स्वीकारला, प्रधानाने स्वीकारला. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्राह्मण समाजाची संख्या 70% आहे. 70% बौद्ध भिक्खू, सर्व वर्णाचे लोक बुद्धाच्या धम्मामध्ये आले. आणि 45 वर्षी त्यांनी धम्म प्रसार केला. आणि वयाच्या 80व्या वर्षी, वेळ कमी असल्यामुळं मी फक्त विषयाचा परिचयाच्या बाजूने मी आपला विषय मांडण्याचा प्रयत्न करतोय. वयाच्या 80व्या वर्षी चुंद लोहाराच्या घरी जेवण करायला गेले. पोटाचा अतिसार झाला आणि गोरखपूर जिल्हा उत्तर प्रदेशामध्ये कुशीनगर येथे हिरण्यवतीच्या नदीच्या काठी मल्लांच्या शाल वनामध्ये 80व्या वर्षी बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं. शाल वृक्षाखाली, जन्म शाल वृक्षाखाली, पिंपळाच्या वृक्षाखाली त्यांना ज्ञानाची प्राप्ती आणि निर्वाण झालं. शाल वृक्षाखाली, आपण त्याला कदम वृक्ष म्हणतो, गादी वृक्षामध्ये उभा आहे, तोच शाल वृक्ष. बुद्धांचं निर्वाण झालं. निर्वाण झाल्यानंतर अंत्यसंस्कार करायचा. अनेक राजे बुद्धांचं अंत्यदर्शन घ्यायला येऊ लागले. बुद्धांचं अंत्यदर्शन घ्यायला येऊ लागले. पण मला सांगा त्यावेळेस काही गाड्या वाहन नव्हते, रथामध्ये बसून येऊ लागले. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस, 7 दिवस झाले तरी राजे येत आहेत बुद्धांच्या अंत्यदर्शनाला. व्यापारी येत आहेत, लोक येत आहेत, शेतकरी येत आहेत, एससी एसटी एनटी डीएनटी बीजेएनटी सगळ्या प्रवर्गात ते लोक बुद्धाचं दर्शन घेण्यासाठी येतात. आणि 7 दिवस निघून गेले.
शेवटी मल्लांच्या शालवनामध्ये निर्वाण मल्लांनी निर्णय घेतला, नाहीये आता अंत्यसंस्कार करायचा. आणि म्हणून बुद्धांचा ज्या ठिकाणी बुद्धांनी शेवटचं पाणी पिलं तिथं माथा कुवर नावाचा स्तूप अशोकाने बांधला. जिथं त्यांनी शेवटचा श्वास घेतला तिथं एक स्तूप चैत्य बांधलं. आणि 7व्या दिवशी इथं शेवटचा श्वास त्यांनी घेतला म्हणून एक चैत्य बांधलं. आणि जिथं त्यांच्या देहाला अग्नी दिला पुढं इथं त्यांच्या देहाला अग्नी देण्यात आलेला आहे, त्याला म्हणायचं रामाभार स्तूप. आणि हा स्तूप 2500 वर्षापासून कुशीनगरमध्ये आहे. अत्यंत भव्य, जगातले सगळे लोक तिथं वंदन करण्यासाठी येतात. आणि म्हणून या ठिकाणी 7व्या दिवशी अंत्यसंस्कार झाले. आणि नंतर रक्षा 10 राजांनी रथामध्ये कलशामध्ये रक्षा घेतली आणि 10 राजांनी सन्मानपूर्वक ती आपापल्या राज्यामध्ये ते अस्थि कलश ठेवून 10 स्तूप बांधले. स्तूप म्हणजे समाधी, स्तूप म्हणजे त्या अस्थीवर बांधलेली समाधी. 10 राजांनी 10 स्तूप बांधले. 300 वर्षांनी अशोक झाले, धम्माशोक. अख्खं राज्य आशिया खंडावरचं धम्माला दिलं. आणि त्यांनी सांगितलं आपण बुद्धाच्या अस्थी कुठे आहे? 10 ठिकाणी एक ग्रंथात लिहिलंय. पुन्हा अस्थी वर काढल्या, त्या माठामध्ये ठेवल्या होत्या. त्या अस्थी एकत्र केल्या, त्याची राख. आणि आशिया खंडामध्ये 84,000 छोटे छोटे भाग केले. आणि संपूर्ण आशिया खंडामध्ये 84,000 बुद्ध स्तूप सम्राट अशोकाने बांधले. त्याच्यापैकी एक गोरोबा काकाच्या 13चा स्तूप आहे, नारासोपाऱ्याचा स्तूप आहे. म्हणजे आज बुद्धाच्या अस्थी आशिया खंडामध्ये 84,000 ठिकाणी आहेत हे आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. मी आता दुसऱ्या टप्प्याकडे बोलतोय, बुद्धाचे विचार. बुद्ध म्हणजे काय? बुद्ध म्हणजे जागृत, बुद्ध म्हणजे ज्ञानी, बुद्ध म्हणजे समजून घेणं, बुद्ध म्हणजे जाणून घेणं. बुद्ध ही अवस्था आहे. बुद्ध एक माणूस आहे. बुद्ध अवतार नाही, बुद्ध देव नाही, बुद्ध ईश्वर नाही. तुमच्यासारखा आमच्यासारखा हडा मासाचा माणूस आहे. बुद्ध तुमचा उद्धार करणार नाही, बुद्ध तुमचे कल्याण करणार नाही. बुद्धाने एक मार्ग दिलाय, त्या मार्गाने तुम्हाला जायचं आहे. बुद्ध आचार आहे, बुद्ध विचार आहे, बुद्ध संस्कार आहे, बुद्ध जगाला मिळालेले देण आहे. बुद्धाने पापी माराला जिंकलं, स्वतःवर विजय मिळवला. आम्ही जगाकडे पाहतो, बुद्धाने सांगितले स्वतःकडे पहा, स्वतःमध्ये पहा. तथागत प्राचार्य गव्हाणे सर मला म्हणाले, गौतम हे नाव घ्या ना, गौतम बुद्धाचा विचाराचा प्रभाव. पण लक्षात ठेवा, आईने नाव ठेवलं सिद्धार्थ, अर्थात सहज सिद्ध करणारे सिद्धार्थ. मावशीनं पालन पोषण केलं, कारण सख्या बहिणी सख्या सौती होत्या. आईच्या निर्माणानंतर मावशीनं संगोपन केलं म्हणून गौतमीवरून गौतम. पण कुळाच त्यांच्या घराण्याचं नाव गौतम. पण मला सांगा, गौतमचे नंतर ते तथागत बनले. तथागत जसं सांगितलं तसं आचरण करत आलेले तथागत म्हणून ते आता तथागत झाले. आणि म्हणून भगवान, आणि बुद्धाला भगवान म्हणतो. पालीच्या एका विद्यार्थ्याला मला प्रश्न विचारला, सर बुद्ध भगवान मानत नाही, ईश्वर म्हणत नाही, त्याला भगवान का म्हणायचं? भगवान सारखा असा आहे. भग आणि वाण हे 2 शब्द आहेत. वाण म्हणजे तृष्णा, भग म्हणजे नष्ट. भग रागो, भग दासो, भग मोह. ज्याने राग नष्ट केला, ज्यानं द्वेष नष्ट केला, ज्यानं मोह नष्ट केला, तो भगवान. माणूसच भगवान होऊ शकतो. आणि म्हणून बुद्धांना भगवान म्हटलं जातं, कारण त्यांनी विकार नष्ट केले, विकारावर मोहावर त्यांनी विजय मिळवला, स्वतःला जिंकलं, म्हणून ते भगवान झाले. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, मी देव नाही, मी अवतार नाही, मी तुमच्यासारखा माणूस नाही, मी तुमचा उद्धार करणार नाही, मी आशीर्वाद देणार नाही. उद्धार तुम्हाला तुमचा करायचा, मी मार्ग शोधलाय, त्या मार्गाने तुम्हाला जायचंय आणि स्वतःचा उद्धार. मी मोक्षदाता नाही, मी मार्गदाता आहे. हे बुद्धाचं वचन आहे. मग बुद्ध आणि धम्म, लोक म्हणतात धम्म म्हणजे धर्म. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तक लिहिलं, बुद्ध आणि त्याचा धर्म हा शब्द नाहीये, बुद्ध आणि त्यांचा धम्म. धम्माचं भाषांतर होऊ शकत नाही. कुठल्याही भाषेमध्ये धम्मच राहतो. धम्म म्हणजे धर्म नव्हे, धम्म म्हणजे सदाचार. धम्म म्हणजे सदाचार आहे, धम्म म्हणजे नीती आहे, धम्म म्हणजे प्रज्ञा आहे, श्री आहे, करुणा आहे. धम्म म्हणजे स्वातंत्र्य आहे, न्याय आहे, समता आहे. जे मंगल म्हणजे धम्म आहे, जे मंगल ते धम्म आहे. धम्म म्हणजे मूल्य शिक्षण आहे, धम्म म्हणजे निसर्गाचा नियम आहे, धम्म म्हणजे सत्यमेव जयते आहे. माणसाने सर्वांशी माणसाप्रमाणे आणि प्रेमाने आणि आनंदाने राहणं म्हणजे धम्म. म्हणजे धम्म आहे. धम्म म्हणजे काय? धम्म म्हणजे आनंदानं प्रेमानं राहणं. मग धम्म आणि धर्म, धम्म काय करतो? धम्म आत्मा, परमात्मा, ईश्वर, स्वर्ग, नरक, चमत्कार, अवतार, साक्षात्कार, हिंसा, भेदभाव, ग्रंथ प्रामाण्य, अंतर्मुखी, ज्योतिष, भविष्य, भूत, भानामती.
हे धम्माने नाकारले आहे. हे जो स्वीकारतो, याला जो मानतो, तो धम्माचा मूल्य होऊ शकत नाही. म्हणून बुद्ध, धम्म आणि संघ. बुद्ध एक व्यक्ती आहे, बुद्धाने जो विचार दिला तो धर्म आहे, आणि धर्म लोकांपर्यंत पोहोचवणारी यंत्रणा म्हणजे संघ आहे. संघ म्हणजे शिक्षक आहे. बुद्ध व्याख्याते होते, बुद्ध वक्ते होते, बुद्ध लोकशिक्षक होते. शिक्षक निवृत्त होतात, लोकशिक्षक निर्वाण होतात, ते निवृत्त होत नाही. आणि म्हणून संघ, भिक्खू आणि भिक्खुणी स्त्रियांचा आणि पुरुषांना संघामध्ये प्रवेश मिळाला, आणि हे संघ भ्रमण करायचे आणि ज्ञान वाटायचे. ज्ञान गंगा घरोघरी बघा 2500 वर्षापूर्वी. अहो, ज्या स्त्रीला ग्रंथ ऐकायचा अधिकार नव्हता, ग्रंथ ऐकायचा, त्या स्त्रियांना ग्रंथ लिहायचा अधिकार दिला करू. पण किती महिला आज बुद्ध वाचतात हा खरा प्रश्न आहे. पण याचा अर्थ असा आहे की ज्ञान गंगा घरोघरी, दारापर्यंत, घरापर्यंत बुद्धाने हे विचार दिले, आणि 10 शिलांचं पालन करणारा हा भिक्खू संघ. म्हणून बुद्ध म्हणतात, चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्ताय हिताय सुखाय. भिक्खूंनो, बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी, अनुकंपा करण्यासाठी, ज्ञान देण्यासाठी फिरत राहा. बऱ्याच लोकांना वाटतंय बहुजन हिताय बहुजन सुखाय हे जे एसटी महामंडळाचं घोषवाक्य आहे ते मराठी आहे. मराठी नाही आहे, हे वाक्य पाली आहे. आणि या देशात पहिल्यांदा बहुजन हिताय बहुजन सुखायचा नारा बुद्धाने दिलेला आहे, हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. प्रज्ञा आणि शील करुणेचा संदेश बुद्धाने दिला. प्रज्ञा म्हणजे ज्ञान, शील म्हणजे चारित्र्य, करुणा म्हणजे दया. सोनं, हिरे, मोती हे रत्न नाहीये, तर शील आणि चारित्र्य सर्वश्रेष्ठ रत्न आहे. दिसण्यापेक्षा असण्यावर बुद्धाने भर दिला. मनाचं आणि विचाराचं सौंदर्य बाह्य सौंदर्यापेक्षा श्रेष्ठ बुद्धाने मानलं. किती दिवस जगावं आपल्या हाती नाही, पण जगताना कसं जगावं हे बुद्धाने सांगितलेलं असतं. फुलाचा सुगंध वाऱ्याच्या दिशेने वाहतो, पण चारित्र्याचा सुगंध वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने वाहतो. हा बुद्धाचा विचार आहे. कूटदंत राजाला उपदेश केला बुद्धाने, आणि कूटदंत राजा 700 बैल, 700 कालवडी, 700 बकरे, 700 मेंढे आजाबळी करण्यासाठी दावणीला बांधले होते. बुद्धाने उपदेश केला. कूटदंत राजाला सांगितलं, कशाला देताय तुम्ही पशुबळी आणि आजाबळी. त्याचं मन परिवर्तन झालं, आणि या सगळ्या जनावरांना बुद्धाने मुक्त केलं. बुद्ध शस्त्र नव्हे, शस्त्रावर भर दिला. बुद्धाच्या हातात तुम्ही कुठे शस्त्र आणि काठी तरी बघितलंय का? बुद्ध आशीर्वाद देत नाही, बुद्ध संदेश देतात. बुद्धाचा संदेशावर विश्वास आहे. बुद्धाच्या हातात, गळ्यात, कपाळावर कुठेच काही दिसत नाहीये. बुद्ध प्रतीक नाही, बुद्ध विचार म्हणतात. चेहऱ्यावर कधी तुम्ही राग, द्वेष, टेन्शन बघितलं? आता किती टेन्शन आहे आपल्याला? टेन्शन बॉम्ब हा घराघरामध्ये घुसलाय. पण बुद्धाने सांगितलं की टेन्शन मुक्त व्हा, म्हणून प्रसन्न, शांत, आनंदी आणि संयमी बुद्धाचं व्यक्तिमत्व आहे. करुणाभाव, अहो किती करुणाभाव होता. बुद्ध कौशंबी, अलाहाबाद, प्रयागराज नगराच्या जवळ एका वनामध्ये राहत होते. थोडं भांडण झालं भिक्खू संघामध्ये, मिटच ना. बुद्ध म्हणले मी सोडून जातो, आणि त्या परिलंबक वनामध्ये बुद्ध गेले, आणि 10व्या वर्षावास करत होते. तर हत्ती त्यांचा मित्र झाला, आणि बुद्धासाठी सोंडेमध्ये पाणी आणत होता बुद्धासाठी. आणि एक वानर होतं, त्या वानरानं झाडावर गेलं आणि मोहाळ झाडलं, आणि मोहाळाचा गड्डा मधु बुद्धाला आणून दिलं. बुद्ध म्हणाले मी स्वीकारणार नाही, कारण त्या पोळीमध्ये त्याच्या छोटे छोटे काय अंडे आहेत, ते मरतील. मग वानराने पुन्हा तिथं ती पुडी काढून ठेवली, आणि फक्त मध आणून दिलं. म्हणून आज तुम्ही उत्तर प्रदेशात गेलात, तो हत्ती बुद्ध निघाल्यानंतर दुःख झालं, नंतर तो मेला. राजानं, उदयन राजानं तिथे चैत्य बांधलाय, त्याला हाती चैत्य म्हणतात, आणि मधु दिलं. आज हे बुद्ध मधु पौर्णिमा मध्य प्रदेशामध्ये साजरी केली. हा करुणाभाव होता. बुद्धाने पंचशील दिले. प्राण्याची हत्या करणार नाही, चोरी करणार नाही, खोटे बोलणार नाही, व्यभिचार करणार नाही, आणि दारू पिणार नाही. साधे. आता मला सांगा, हे पुण्या बुद्धिस्टांसाठी आहे, अहो जगातल्या लोकांसाठी आहे. भाषा, प्रांत, देश, जात, लिंग भेदणारे वैश्विक पंचशील बुद्धाने 2500 वर्षापूर्वी दिले. धम्मामध्ये सर्वांना दिशा दिली. अंगुलीमाल माणसं मारायचा आणि बोटाची माळ तयार करायचा, त्या अंगुलीमालाला बदललं. बुद्ध म्हणाले जातीनं कोणी, जन्मानं कोणी चोर असत नाही, परिस्थितीनं तो चोर बनत असतो. कोण म्हणतोय जन्मानं तो चोर आहे का? अरे परिस्थिती होती, अहो तो तर
तक्षशिलेला जाऊन शिकला होता. चुकीच्या मार्गदर्शनामुळे तो चोर झाला होता. बुद्धाने त्याला मार्गावर आणलं. इतकंच नाही, सुप्रबुद्ध कुष्ठरोगी होता. अहो कुष्ठरोगी 50 वर्षापूर्वी बाबा आंबेनी आंदोलन काढलं तर लोकांनी बहिष्कार टाकला. 2550 वर्षापूर्वी ज्या कुष्ठरोग्याला वाटलं की मलाही माणूस बनायचंय, मलाही धम्मामध्ये यायचंय, आता मला सांगा कुष्ठरोग्याला कोणी घेईल का धम्मामध्ये? बुद्ध म्हणाले, हे बघ, तुझ्या शरीराला रोग झालाय, मनाला कुठं रोग झालाय? मन तर निरोगी आहे, तुला माझ्या धम्मामध्ये प्रवेश आहे. एक भंगी सुमित नावाचा भंगीराज ग्रहामध्ये तो म्हणतो अवळी भंगी आहे, मला प्रवेश मिळेल का? मिळाला तुला प्रवेश. हा मानवी हक्काचा जाहीरनामा आहे. हे माणसासाठी धम्म आहे, माणसाला माणुसकीची वागणूक देण्यासाठी माझा धम्म आहे. इथं जातीभेद नाहीये, वर्णभेद नाहीये. किसा गौतमीचा मुलगा मेला, वेडी झाली आणि मेलेल्या मुलाला घेऊन बुद्धाकडे येते आणि बुद्धाला म्हणते, मला सांगितलंय की तुम्ही मेलेले माणसं जिवंत करता. बुद्ध काय जादूगार होते का? तंत्र होतं, मंत्र होतं? बुद्धाला माहिती होतं की ज्याला जन्म आहे त्याला मरण आहे, मरण अटळ आहे. पण हिला समजून सांगावं कसं? बुद्ध म्हणाले, जा गावात आणि ज्या घरी माणूस मेला नाही तिथून मुठीवर मोहऱ्या आण. ती प्रत्येक घरी जायची आणि म्हणायची, तुमच्या घरात माणूस मेलाय का? आजोबा पंजोबा खापर पंजोबा कुणीतरी मेले म्हणून आपण जन्माला ना. आणि प्रत्येक घरात माणूस मेलेला आहे, कुणीही तिला मुठभर मोहऱ्या देऊ शकले नाही. ती परत बुद्धाकडे आली आणि बुद्धाला म्हणाली, प्रत्येकाच्या घरी माणूस मेलाय, न मेलेलं घरच नाहीये. बुद्ध म्हणाले, बाई तुझाच मुलगा मेलाय असं नाहीये, प्रत्येकाच्या घरामध्ये माणूस मरत असतो, पण माणसं मेल्यानंतर लोक दुःख विसरून जगत असतात. बुद्धाने तिचा मुलगा जिवंत केला नाही, तिची प्रज्ञा जिवंत केली आणि ती वेळी झालेली मानसिक संतुलन तिचं व्यवस्थित झालं आणि ती नंतर बुद्धाची टिकून झाली. म्हणून बुद्ध म्हणतात, लाकडाचं एकात्म जाळले, त्याची राख तयार झाली, तर ती राख सांगता येते का लिंबाच्या झाडाची आहे, बाबळीच्या झाडाची आहे? राख आहे ती. नद्या जर सागराला मिळाल्या तर ती पाणी सांगता येते का गंगेचा आहे, गोदावरीचा? अरे ते सागराचं पाणी आहे. बुद्ध म्हणाले, माझ्या धम्मात चारी वर्गाचे लोक आले, कुणी आले तरी त्यांची जात शिल्लक राहत नाही, तो फक्त माणूस आहे. म्हणून धम्म म्हणजे माणसांचा सागर आहे. हे बुद्धाचं तत्वज्ञान आहे. आणि म्हणून बुद्धाने आत्मदीपोभव, तूच तुझा दीप बन, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. स्वतःचं कल्याण स्वतः करायचंय, म्हणून माझं भवितव्य हातात बांधलेल्या दोऱ्यात आणि हातातल्या रेषेत नाहीये. मन, मनगट आणि मेंदूवर ज्याचा विश्वास आहे तोच माणूस प्रगती करू शकतो, हे बुद्धाने सांगितलेलं आहे. म्हणून प्रेमवादीपणा, स्वकर्तृत्ववादीपणा, नशीब प्राप्त आणि दैववाद बुद्धाने नाकारला आणि आत्मदीपोभवचा नारा दिला. बुद्ध शिक्षक होते, लोक शिक्षक होते. लोक बुद्धाकडे गेले नाहीत, बुद्ध लोकांकडे गेले. आम्ही पाली शिकवतो सर, लोक आमच्याकडे येतात, आपल्याकडे कॉलेजमध्ये येतात. बुद्ध म्हणाले, लोक तुमच्याकडे येणार नाही, लोकांकडे ते कुणी गेलं नाही. आणि म्हणून भिरकू दारोदार गेले, गावोगाव गेले आणि लोकांना ज्ञान दिलं. मग तुम्ही म्हणाल धम्माचं ज्ञान दिलं नाही हो, नीतीचं ज्ञान दिलं, सत्याचं ज्ञान दिलं, सदाचाराचं ज्ञान दिलं, विवेकाचं ज्ञान दिलं, विज्ञानाचं ज्ञान दिलं, लोकशाही मूल्यांचं ज्ञान दिलं. म्हणून विद्यापीठामध्ये, नालंदा विद्यापीठामध्ये सगळे विषय शिकवले जातात. जगात ज्ञानाचं नेतृत्व ते विद्यापीठ करत होतं. आणि म्हणून 45 वर्ष धम्मज्ञान दिलं आणि 5 घर भिक्षा मागायचे आणि फक्त अन्न, कोरडं धान्य नाही, फक्त 5 घर शिजवलेलं अन्न घ्यायचं आणि त्याच्या मोबदल्यात ज्ञान द्यायचं. म्हणून जगामध्ये तक्षशिला हे पाकिस्तानमध्ये विद्यापीठ आहे. पहा तुम्ही, तक्षशिला युनिव्हर्सिटी जे बुद्धाच्या विचारावर चालत होती, जे नालंदा तलेडा, आता तलेडा नावाचे विद्यापीठ सापडले मोठं, नालंदा युनिव्हर्सिटी 1500 प्राध्यापक आणि 10,000 विद्यार्थी शिक्षण घेत होते. 9 मजली ग्रंथालय होतं, ते मोहम्मद बख्ता खिलजीने जाळलं. 6 महिने पुस्तकं जळत होती. विचार करा, लायब्ररी किती मोठी असते. 6 महिने जळत होतं. 9 मजली इमारत, जी लायब्ररी होती, विक्रमी सेवा विद्यापीठ, नालंदा विद्यापीठ, ओदनपुरी, सोमपुरा, जगद्दल, वल्लभी गुजरातचं विद्यापीठ आणि महाराष्ट्रामध्ये एक मोठं विद्यापीठ होतं. कधी नागपूरला गेला तर रामटेकला जा, मनसर विद्यापीठ. नालंदा सारखं विद्यापीठ होतं नागपूरच्या जवळ. आणि म्हणून महिलांसाठी एक विद्यापीठ काढलेलं होतं. तुम्ही कधी बिहारमध्ये गेलात तर लखीसरायवर लाल पहाडी म्हणून आहे, तिथं महिलांसाठी म्हणजे महिलांसाठी विद्यापीठ होतं, भिक्खुनींसाठी, उपासिकांसाठी विद्यापीठ होतं. आणि म्हणून अशा प्रकारे 100 सभागृह नालंदामध्ये होते, 10,000 विद्यार्थी होते, जगातून विद्यार्थी येत होते. इवान चॉंग, इत्सिंग समेत हे सगळे विद्यार्थी
त्या विद्यापीठामध्ये शिकायला आले आणि सर नालंदा विद्यापीठामध्ये डिबेट आणि एज्युकेशन वक्तृत्व आणि वाद विवाद विभाग होता. डिबेटर तयार केले जायचे आणि वादविवादामध्ये हरवण्यासाठी. कारण शिक्षणाचा एक मुख्य मुद्दा होता. कारण प्रचार करण्यासाठी प्रचारक पाहिजे, वक्ते पाहिजे, टिकून भाषण कला पाहिजे. म्हणून नालंदा विद्यापीठामध्ये भाषण कला शिकणं अनिवार्य होतं. 64 कला, 18 विद्या अशा प्रकारे हे विद्यापीठ होते. चीनी प्रवासी आले. यांचं नावच आहे धम्मगुरु. आता चीनवर किती प्रभाव आहे बुद्धाचा, पण आता चीन असा कसा वागतो किती काही कळत नाही. पण कसं आहे माहितीये का, आम्ही विचार फक्त वाचतो पण आचरणात आणत नाही, तो चीनचा प्रश्न आहे. आणि म्हणून हिव्यासन हैयान, अहो मला सांगा, भारताच्या सगळ्या बौद्ध धर्माचं वर्णन चीनच्या प्रवाशाने लिहिलं, आपण लिहिलं नाही. आणि ते प्रवास वर्णन सर वाचलं कनिंघमनी आणि बैलगाडीने प्रवास करून ते सगळे शोधून काढले. म्हणजे लिहिलं चीनवाल्यांनी आणि रुकून शोधून काढलं इंग्लंडवाल्यांनी. आम्ही बघायला सुद्धा तयार नाही हा प्रकार. आणि मग मला सांगा, भारताचा इतिहासच लंकेच्या वंश साहित्यामध्ये. चीनचे 162 विद्यार्थी भारतामध्ये शिकायला आले. एवढा चीनवर प्रभाव आहे, नंतर सांगणारच आहे. बुद्धाने पाली लोकभाषेत तत्वज्ञान दिलं. येमेळ आणि केकूळ हे बुद्धाकडे गेले आणि म्हणाले, अहो आम्हाला छांदस भाषेत प्रचार करायला सांगितले. बुद्ध म्हणाले, बापू माझा धम्म मुठभरांसाठी नाही, मनभरांसाठी. मुठभर लोकांसाठी नाही, सामान्य लोकांसाठी आहे. आणि सामान्य लोकांची भाषा पाली आहे. त्यांच्याच भाषेत मला माझा धम्म सांगायचंय. लोकांसाठी माझा धम्म आहे. आणि म्हणून भाषा खरं तर वाईट नसते, लिहिणारे त्याच्यात वाईट लिहितात, बरोबर आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी भाषेचा दुरुपयोग करतात. आणि भाषेनं काय करावं आता लिहिण्याला. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी बुद्धाने पाली लोकभाषेमध्ये, म्हणून महावीरांनी सुद्धा पालीत लिहिलं आणि बुद्धांनी सुद्धा पालीमध्ये लिहिलंय. पाली ही प्राकृत प्रारंभी केलेली भाषा, प्राकृत पाली अशा प्रकारचं वर्णन आहे. बुद्ध स्त्री स्वातंत्र्य होते. बुद्धाने स्त्रीकडे स्त्री म्हणून नाही तर माणूस म्हणून पाहिलं. आणि वैशालीच्या कुटागार आश्रमामध्ये 500 स्त्रियांना पहिल्यांदा धम्मदीक्षा देण्यात आली. स्त्रीला अंगावर घेण्याचा अधिकार दिला, स्त्रीला ग्रंथ लिहिण्याचा अधिकार दिला, स्त्रीला भाषण करण्याचा अधिकार दिला, स्त्रीला प्रबोधन करण्याचा अधिकार दिला. इतकंच नाही तर मान सन्मान करण्याचा अधिकार दिला, प्रश्नोत्तर करण्याचा अधिकार दिला, चर्चा चिकित्सा करण्याचा अधिकार दिला. म्हणून विधवा, अनाथ, शूद्र, चांडाळ, वेश्या, गणिका, राजकुमारी, राजपत्नी चारही वर्णातल्या स्त्रिया बुद्धाच्या धर्मामध्ये आल्या. 73 स्त्रियांनी 527 गाथा लिहिल्या. बघा 2500 वर्षापूर्वी. लेखिका तयार झाल्या सर, 2500 वर्षापूर्वी लेखिका तयार झाल्या, कवयित्री तयार झाल्या. आपल्या लायब्ररीमध्ये ग्रंथ आहे. थेरी गाथा, थेरी म्हणजे भिक्खुणी. दुःखमुक्तीचा हक्क तुम्हाला मिळाला, कर्तव्याची जाणीव करून दिली. पण बुद्ध म्हणाले, स्त्री आणि पुरुष एकत्र आल्यानंतर काही नियमाची सुद्धा गरज आहे. म्हणून त्यांनी 227 कडक नियम तयार केले. कारण बुद्धाने चैत्याला सर्वात जास्त प्राधान्य दिलं. प्रसन्नजित नावाच्या राजाला मुली होत होत्या, तो रडायला लागला. बुद्ध त्याच्याकडे गेले. अहो का झाले तुम्हाला दुःख, अहो काय करावं, मला मुलीच काय लागल्या. बुद्ध म्हणाले, अरे ज्या स्त्रीच्या पोटी तुझ्यासारखा राजा जन्माला आला, ज्या स्त्रीच्या पोटी माझ्यासारखा बुद्ध जन्माला आला, त्या स्त्रीच्या जन्माचं दुःख का करतोस. प्रसन्नजित राजाचं मन बदलून टाकलं, विचार बदलून टाकले. बुद्ध प्रवचन द्यायचे सर आणि उशीर व्हायचा, म्हणून वेळेवर व्याख्यान संपणार आहे. उशीर झाला की महिलांना घरी जायला त्रास व्हायचा. बुद्धाने नियम केला. यानंतर खबरदार, अंधार पडण्याच्या आधी, दिवस असण्याच्या आधीच प्रवचन संपेल. कधीही बुद्धाने नियम तयार केले पण स्वतः आचरण केलं. म्हणून बुद्धाने नियम घालून दिला की स्त्रियांना त्रास होईल अशा प्रकारे व्याख्यान जास्त वेळ घ्यायचं. आणि म्हणून प्रवचन लवकर संपवलं जायचं. पण कधी कधी काय व्हायचं, भिक्खू आणि भिक्खुणी बोलत बसले की बुद्धाकडे येऊन सांगायचे, बघा ते दोघं जण बोलत बसले, काय तर आहे. संशय घ्यायचे बुद्धांवरती. बुद्ध म्हणाले, यानंतर भिक्खू आणि भिक्खुणी संशयास्पद एकत्र बसायचं नाही, कारण बदनामी आणि कलंक बुद्धासाठी भयंकर होता. म्हणून बुद्धाने नियम घालून दिला, वाईट भावनेतून स्त्रियांची स्तुती करू नका, संशयास्पद एकांतात बसून बोलू नका.
विशिष्ट उद्देशाने स्त्री सोबत प्रवास करू नका, आपसात चर्चा करू नका. पण आता मला सांगा, काहीच बोलायचं नाही स्त्रियांना, पण एखाद्या वेळेस समजा जेवणासाठी पाणी वगैरे काय म्हणायचं ना, बोलावं लागेल ना. बुद्धाने नियम बनवून टाकला, एक दोन वाक्य बोलायला काय हरकत नाही. हा प्रकार बघा, बुद्ध किती परिवर्तनवादी होते. त्रास झाला की नियम बदलायचे, सर नियम तयार करायचे, त्रास झाला की बदलून टाकायचे. किती लवचिक, किती परिवर्तनशील बुद्ध होते. वाचा, बुद्ध न राहता आमच्या गैरसमज आहे, बुद्ध न वाचता आमच्या गैरसमज आहे. कृपा करून माझी हात जोडून विनंती आहे, बुद्धाला वाचा, कारण जगाने बुद्ध स्वीकारला, जगाने बुद्ध स्वीकारलेला आहे. म्हणून बुद्ध लोकशाहीचे प्रणेते. बुद्धाचा धम्म स्वातंत्र्य, समता, बंधुतेवर आणि न्यायावर आधारलेला आहे. और राजेशाही, लोकशाही निर्माण करणारे बुद्ध. आणि आता राजेशाही काय चालू आहे? शाही लोकांची सत्ता म्हणजे लोकशाही झाली. पण राजेशाहीमध्ये लोकशाही निर्माण करणारे, 2500 वर्षापूर्वी जगाला लोकशाही देणारे. म्हणून बुद्धांचे विचार काल सुसंगत आहे, परिवर्तनशील आहे, लवचिक आहे, प्रासंगिक आहे, प्रभावी आहे, प्रस्तुत आहे, मूल्याधारित आहे. माझं ते खरं नाही, तर खरं ते माझं आणि चिकित्सेला वाव देणारे बुद्धाचे विचार आहे. भिक्खूंनो, माझ्या विचाराचे वारसदार व्हा, माझ्या जातीचे वारसदार नका. कालभय परंपरा सोडून द्या, तर्क बुद्धिनिष्ठ, अनुभवशुद्ध, विज्ञाननिष्ठ, शील संपन्न व्हा, विद्या आणि आचरणाने संपन्न बना, बहुश्रुत व्हा, उत्तम तंत्रज्ञान मिळवा. बुद्धाने 2500 वर्ष तंत्रज्ञान, उत्तम तंत्रज्ञान मिळवा. ज्ञानात प्रवेश करताना लोकभाषेत उदाहरण सांगा, कथा सांगा, रूपक सांगा, उपमा सांगा, प्रश्नोत्तर सांगा, चित्रे, आकृती. म्हणून आता बघा पीपीटी 2500 वर्षापूर्वी बुद्धाने सांगितले भाषण करताना काय काय करायचं. हे बघा किती सांगून ठेवलेलं आहे बुद्धाने. आणि म्हणून वक्कलीला उपदेश करताना बुद्ध म्हणतात, अरे माझा खडा मासाचं शरीर आहे, माझं कशाला दर्शन घेतोस? तो दर्शन घेऊ लागला, अरे मी तुझ्यासारखाच आहे रे बापू, माझं कशाला दर्शन घेतो? मी जे सांगतोय ना ते आचरण नका. मी जो धम्मोपदेश करतो ते डोळसपणे बघ, माझं दर्शन घेऊ नको, माझ्या धम्माचं दर्शन घे. धम्म विचाराचं सौंदर्य पहा. बुद्ध म्हणतात, दुसऱ्याला ऐकवण्याच्या अगोदर दुसऱ्याचा ऐका, वाद न करता सुसंवाद करा. बुद्ध म्हणतात, मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट, पाटील सर मोठ्या मोठ्याने बोललाय, ओर बोलाय, तुम्ही खरं म्हणायचं नाही. मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट सत्सद बुद्धीच्या कसोटीवर तपासून पहा, त्याची चिकित्सा करा आणि विज्ञानाच्या कसोटीवर टिकलं तर स्वीकारा, अन्यथा फेकून द्या. जगात असा कोण दावा केला सांगा? फेकून द्या, पटत नसेल, विज्ञानावर टिकत नसेल, फेकून द्या. बुद्धाने सांगितलं म्हणून अजिबात स्वीकारू नका. तुम्हाला बुद्धी आहे ना, तपासा. बुद्धाचा संदेश आहे. मग पण आम्ही विज्ञान शिकवतो सर, पण विज्ञानाची दृष्टी घेत नाही. हा खरा ही खरी शोकांतिका. आणि मग बुद्ध म्हणतात, परंपरेला आलं म्हणून स्वीकारू नका, त्रिपिटकात लिहिलं म्हणून स्वीकारू नका, दिसायला सुंदर आहे म्हणून स्वीकारू नका, न्याय हेतू आहे म्हणून स्वीकारू नका, रूपावरून स्वीकारू नका, गुरु सांगतो म्हणून स्वीकारू नका. सांगणारा कोण यापेक्षा सांगणाऱ्यामध्ये सत्य आणि विज्ञान किती आहे हे तपासून त्याचा स्वीकार करा. हा बुद्धाचा तर्क. म्हणून प्राचार्य गव्हाणी सरांनी प्लेटोचे विचार सांगताना तर्क, विज्ञाननिष्ठ हे जे मूल्य सांगितले, बुद्धाने सुद्धा 2500 वर्षापूर्वी किती विज्ञानवाद म्हणला. बुद्धाने आत्मा, परमात्मा, ईश्वर, स्वर्ग, नरक या सगळ्या संकल्पना विज्ञानावर टिकत नाही म्हणून नाकारल्या. म्हणून बुद्ध म्हणतात, भिक्खूंनो, माझ्या व्यक्तिमत्वात, वाणीत, आचारात काही दोष असतील तर निसंकोचपणे सांगा, मी सुधारणा करतो. सांगा मला काही दोष असतील तर मी सुधारणा करतो. बुद्धाने नियम तयार केले, कालबाह्य झाले की बदलून टाका म्हणून सांगितले. माझं ते खरं म्हणून सांगितलं नाही बुद्धाने. माझ्या नंतर सुद्धा काळानुसार वागा, काळानुसार बदल करा माझ्या नियमामध्ये, काल सापेक्ष वागा. म्हणून बुद्ध नियम करायचे, स्वतः काटेकोरपणे त्याचा उपदेश पालन केले. म्हणून बुद्ध म्हणतात, माझा पश्चात कालबाह्य किंवा आवश्यकतेनुसार त्या नियमांमध्ये बदल करा. बुद्ध म्हणतात, नियमासाठी समाज नाही, समाजासाठी नियम आहे. बघा बुद्धाचे विचार, माझा उपदेश म्हणजे गुरु. मी देहाने नसेल पण विचाराने तुमच्या सोबत असेल. 45 वर्ष तुम्हाला उपदेश केला, पण तो तुमच्या सोबत आहे. पण बुद्धाला सुद्धा किती विरोध झाला हो. बुद्धाचा आते भाऊ देवदत्त बुद्धाला विरोध करायचा. अहो, बुद्धाला मारण्यासाठी खुनी पाठवले सुपारी देऊन आते भावानं. इतकंच नाही तर राजगृहात जाताना एवढा मोठा दगड बुद्धाच्या डोक्यावर टाकला आणि तो दगड बघा तिकडं, तो दगड बुद्धाच्या पायाला लागला, फ्रॅक्चर झाला आणि वैद्य जीवकानं पाय दुरुस्त केला बुद्धाचा. नारायणगिरी हत्ती बघा बुद्धावर सोडला, त्याला मारा म्हणून. बुद्धाला तो शरण गेला.
इतकंच नाही तर चिंचा नावाची एक स्त्री होती. चिंचा नावाची स्त्री पाहू शकता तुम्ही, एक षडयंत्र होतं. बुद्धाच्या श्रावस्तीमध्ये तिला पाठवलं आणि बुद्धाला बदनाम करण्याचा प्रयत्न चिंचाने केला. बुद्ध म्हणाले, मुझे बदनाम करने वाले खुद एक दिन बदनाम होते. पण बुद्धाचा विचार सत्याचा होता, म्हणून बुद्धाला सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न, कलंकित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे. म्हणून शेवटच्या टप्प्यामध्ये होते, जे स्वतःसाठी जगतात ते कायमचे मरतात आणि जे समाजासाठी जगतात ते मरूनही जगत राहतात. त्यांचा इतिहास लिहिला जातो. म्हणून 2500 वर्षाच्या काळामध्ये बुद्धाचा इतिहास इतिहासामध्ये लिहिला गेला. म्हणून आज बुद्धाला जगाने स्वीकारलं. सत्य दडपता येतं पण संपवता येत नाही, लक्षात ठेवा. समाज आणि राष्ट्र जातीच्या नव्हे विचाराच्या धाग्याने बांधता येतो. आज महामानवांच्या जातीचे वारसदार नाही, आज विचाराचे वारसदार होण्याची आवश्यकता आहे. म्हणून समाजात दुर्गुण साथीसारखे आणि सद्गुण सुगंधासारखे दडवतात. बुद्धाचे विचार सुगंधासारखे आहेत. म्हणून महामानवांची श्रेष्ठता त्यांनी स्वीकारलेल्या तत्वांमध्ये असते. बुद्धाच्या विचाराचा प्रभाव भारतीय संस्कृतीवर पडला. भारताच्या आंतरराष्ट्रीय परराष्ट्र धोरणावर पडला. तिरंगा ध्वजावर पडला. सर बुद्धाचा प्रभाव. हे जे चक्र आहे ना, हे चक्र 24 आरे बुद्धाचे तत्व आणि हे भारताच्या बुद्धाच्या तत्वाचे हे चक्र आहे. अशोकाचं चक्र आपल्या भारताच्या राजकीय संस्कृतीवर पडलेलं आहे. 24 आऱ्याचं तत्व आहे. भारताचं जे राष्ट्रीय चिन्ह आहे, 4 दिशेने 4 सिंह आहेत. पलीकडे काय बरं सिंह, पलीकडे जावं लागतंय. ते 4 सिंह आहेत. हे 4 सिंह आहेत आणि हे 4 दिशेला 4 सिंह आहेत. आणि बघा वर डोक्यावर काय आहे, 24 आरे बुद्धांनी ज्या सारनाथ मध्ये पहिलं प्रवचन दिलं, अहो ते 24 तत्वज्ञान आहे. आणि सिंह काय सांगतायत, अरे जगात असा कोणताच दिशा नाही की तिथे बुद्धाचा विचार पोहोचला नाही. हे त्याचा अर्थ आहे. हे विचार सांगतायत ते जगातल्या सगळ्या दिशेनं बुद्धाचा विचार जाऊन पोहोचलाय. हे तत्व, हे भारतीय राष्ट्रीय चिन्हावर भारताला स्वीकारलं. हा प्रभाव आहे बुद्धाच्या विचाराचा राजकीय संस्कृतीवर, आपल्या ध्वजावर. इतकंच नाही तर राष्ट्रपती भवनामध्ये अशोक हॉल नावाचा जो हॉल आहे, तिथं बुद्धाची मूर्ती आहे. भारतात आलेले पहिले जे पाहुणे त्यामध्ये बुद्धाचं दर्शन घेतात, कारण हा बुद्धाचा फरक आहे. आणि युजीसीचं जे शिंबाल आहे चक्र, बरोबर आहे, चक्र हे सुद्धा अशोक आणि धम्माचं चक्र आहे. हे आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. भारताच्या संविधानावर काय प्रभाव आहे. अरे भारताचं संविधान स्वातंत्र्य, समता, सरनामा, मूलभूत हक्क, युनोच्या सुद्धा सर मानवी हक्काच्या जाहीरनाम्यावर बुद्धाचा प्रभाव आहे. कारण बुद्धाचा अख्खा विश्व मानवी हक्काच्या रक्षणासाठी करतो. म्हणून पुस्तकातली प्रार्थना आणि बुद्धाचे पंचशील वाचताना आणि उद्देश पत्रिका वाचताना ऐकताना बरी वाटते, पण आचरण करताना काळजावरची सुरी वाटते. हे मात्र किती अवघड आहे. आणि तेच विचार बुद्धाने दिले. आणि सम्राट अशोक, राजा मिलिंद सर ग्रीक राजा होता, पण ग्रीक राजाने बौद्ध धर्म स्वीकारला. सम्राट अशोक तर जगविख्यात राजा होता, त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. राजा मिलिंदाने बौद्ध धर्म स्वीकारला. चीनचा राजा कनिष्क त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. और महाराष्ट्राचे सातवाहन राजे त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या बुद्ध लेणी, सगळे स्तूप, इतकंच नाही तर उस्मानाबाद जिल्ह्यामधला तो सिद्धेश्वर वडगावचा बुद्ध स्तूप, पेठ बुधोडा बुद्धाचा वाडा, पेठ बुधोडा खरोच अनंत सांगणार आहे, पत्ताच नाही. सातवाहन राजे हे बुद्धिस्ट होते. इतकंच नाही सर बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, बघा महाराज त्यांना किती प्रेम होतं पालीचं. बडोदा कॉलेजमध्ये पाली कंपल्सरी लँग्वेज. बघा बडोदा शाळेमध्ये पाली कंपल्सरी लँग्वेज. आणि महाराज गुजरात मधून पुण्याला येतात, पुणे विद्यापीठात जाऊन भेटतात कुरुळला आणि विनंती करतात, पुणे विद्यापीठात पाली सुरू करा. आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या विनंती होऊन पुणे विद्यापीठामध्ये पाली सुरू झाली. फर्ग्युसन कॉलेजमध्ये गेले महाराज आणि विनंती केली प्राचार्यांना, अहो पाली सुरू करा. आणि दुसरी जे मुलं पाली घेतील ना त्यांना 10 रुपये शिष्यवृत्ती दिली. शिष्यवृत्ती दिली सर गायकवाड साहेबांनी, 10 रुपये शिष्यवृत्ती दिली जे मुलं पाली घेतील महाराष्ट्रामध्ये. इतकंच नाही तर जुबिली बागेत कानपुरा नावाचा बुद्धाचा पुतळा महाराजांनी बडोद्यामध्ये उभे केला. त्रिपिटकाचं मराठी अनुवाद केलं आणि धम्मानंद कौशंबीचे बडोद्यामध्ये 5 व्याख्यान सर त्रिपिटकावर आणि बुद्ध धम्मावर ठेवले. बघा किती बुद्ध प्रेमी होते ते राजे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदेच्या नावाने सर आपण स्पर्धा घेतो.
महर्षी विठ्ठलरामजी शिंदे तर किती बुद्धप्रेमी होते, किती लिहिले त्यांनी बुद्ध धर्माबद्दल, किती व्याख्यान दिले त्यांनी बुद्ध धर्माबद्दल. बुद्धप्रेमी विठ्ठलरामजी शिंदे साहेब होते. तुकडोजी महाराज तर ग्रामगीतेत म्हणतात विषय प्रभावाचा, हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर, त्याशी कारण एक प्रचार प्रभावशाली. तुकाराम महाराज तुकडोजी महाराजांनी श्री मान्य केले. तर डॉक्टर अहर साळुंके साहेबांनी सांगितलंय बुद्धाचे विचार तुकोबाच्या अभंगातून प्रगट झाले. भंडारा डोंगर, भांबुर्डा डोंगर, गोहराडा डोंगर या ठिकाणी तुकोबा अभंग लिहायला जायचे. पण कुठे बसायचे? बुद्धाच्या लेणीत बसायचे. तुम्ही जा भंडारा डोंगरावर, किती मोठी बुद्धाची लेणी आहे. त्या लेणीमध्ये तुकोबाने अभंग लिहिले. हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रभावित झाले आणि 14 ऑक्टोबर 1956 ला याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये नागपूरला त्यांनी धर्माची दीक्षा घेतली आणि धर्मचक्राला गती देण्याचं काम केलं. आणि म्हणून बहिणाबाई चौधरी म्हणतात बुद्धाचा नीती विचार, अरे मानसा मानसा तुझी नियत बेकर, तुझ्याहून बर गोट्या तल जनावर. नको नको ज्योतिषा, नको हात माझा पाहू, माझं दैव मारे करे माझ्या दारी होई. बुद्धाचा विचारच बहिणाबाई आपल्या काव्यातून मांडला. आणि म्हणून भविष्य पाहणाऱ्यांना गांधी चौकामध्ये पोपटाचं भविष्य बघतात. पोपटाला त्याचं भविष्य कळालं असतं तर त्यानं कशाला पिंजरा बसला? बरोबर आहे की त्यालाच कळालं नाही त्याचं भविष्य. आणि त्यानं जर भविष्य कळलं असता तर त्याला कशाला गांधी चौकामध्ये बसण्याची वेळ आली असती? बुद्धाने हे सारं नाकारलं. आणि म्हणून आदरणीय पुरेसर या ठिकाणी आलेले आहेत. कारण मी अगोदर सांगितलं सर की कोरे सरांनी सुरुवातीला मला बुद्ध आणि त्यांचा धर्म हे पुस्तक दिलं आणि मी सरांना म्हणालो होतो की मला सर मला काही पाली जमणार नाही. त्यांनी म्हणजे नाही जाऊन ते शिकवत आणि बुद्धांनी पाली भाषेमध्ये त्यांनी मला उभं केलं. सोगडे सरांनी मला उभं केलं म्हणून त्यांच्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो. बुद्धाचे विचार काय आहे? तथागतांचे क्रांती विचार अशोकाच्या शिलालेखातून, महात्मा बसवेश्वरांच्या वचनांमधून. सर महात्मा बसवेश्वराला दक्षिणेतला बुद्ध म्हणतात. दक्षिणेतला बुद्ध म्हणून त्याचा उल्लेख साहित्यिकांनी केलेला आहे. महात्मा बसवण्यांच्या वचनांमधून, संत कबीरांच्या दोह्यांमधून, संत तुकोबाच्या अभंगांमधून, महात्मा फुलेंच्या अखंडातून, गाडगे बाबांच्या कीर्तनातून, तुकडोजींच्या ग्रामगीतेतून, अण्णाभाऊंच्या कादंबरीमधून आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या कलमांमधून बुद्धाचे विचार प्रगट झालेले आपल्याला दिसून येतात. हा बुद्धाच्या विचाराचा प्रभाव आहे. म्हणून भारत भूमीतला बुद्ध जगाने स्वीकारला. बुद्धाचा भारत, भारताचे बुद्ध, खोदालचे बुद्ध, मातीच्या कणाकणामध्ये बुद्ध, काश्मीर ते कन्याकुमारी, पुरी ते बेट द्वारका, सगळीकडे खोदा बुद्धाचे अवशेष निघायला लागले. लेणी स्तूप विहारे, बुद्धाच इंडिया, भारताची ओळख. उत्तरार्धामध्ये येतो मी. सर कुठल्या राज्यामध्ये काय प्रभाव आहे? जम्मू काश्मीरचे राजे बुद्ध होते, बौद्ध होते. मेघवाहन राजे बौद्ध होते. लेह आणि लद्दाख मध्ये 12 प्राचीन बौद्ध मठ आहेत. पहा तुम्ही जम्मू काश्मीर मध्ये. जम्मू काश्मीर मध्ये जे जुनं आहे ते बुद्धाचं आहे, लक्षात ठेवा. जे जुनं आहे अहो शैविझम नंतर आले. शैविझम नंतर आले. 2500 वर्षापूर्वी जम्मू काश्मीर, अफगाणिस्तान, पाकिस्तान नंतर सांगणार आहे पुरा बौद्धमय होता. याच जम्मू काश्मीर मध्ये, लद्दाख मध्ये, गिलगिट मध्ये बुद्धाच्या मूर्ती आहेत. शांती स्तूप, गोंपा मठ, प्राचीन अवशेष जम्मू काश्मीरच्या डोंगरामध्ये आणि बर्फामध्ये आजही तुमचा शोध घेत आहेत. कधी इतिहासकार येतील माझ्याकडे आणि आमचं कधी संशोधन करतो. शोध घेतला पाहिजे. हरियाणा, हरियाणाचं नाव हरियाणा होतं. बुद्धाचा हरियाणा त्याचा हरियाणा झाला. कुरु नावाची जातकथा बुद्धांनी दिल्लीमध्ये सांगितली, हरियाणामध्ये सांगितली. संपूर्ण हरियाणा भरला. तुम्ही कधी गेलात तर चेन्नईचा बुच पहा. पूर्ण हरियाणामध्ये पाणीपत, सोनीपत, कुरुक्षेत्र, हिसार या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सर बुद्धाचे कितीतरी उंच 100 फूट उंचीचे बुद्धाचे हरियाणामध्ये आदिभद्री थानेसर कुरुक्षेत्र नावाचं जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाच्या पाठीमागं किती जगविख्यात बुद्धाचा स्तूप आहे. किती 2000 वर्षापूर्वीचा. विद्यापीठाच्या बाजूला रोहतक मध्ये बुद्धाचा स्तूप आहे. पंजाब, गांधार प्रदेशामध्ये पंजाबचा समावेश. सम्राट अशोक, मिलिंद, कनिष्क यांनी प्रचार केला. शांघोल, चिनापट्टी आणि सुंग पंजाब मध्ये किती प्रसिद्ध बुद्धाचे स्तूप बघा तुम्ही. हे पहा तुम्ही. हे बुद्धाचे स्तूप पंजाब भरलेले आहेत स्तूपाने. हिमाचल प्रदेश धम्मशाला. दलाई लामा जे हिमाचल प्रदेशामध्ये त्यांचं मठ आहे. कुलू, मनाली, तामसावन इथे किती बुद्धाचे स्तूप आहेत. हा बुद्धाचा प्रचार आहे. दिल्ली, अरवली कैलास मध्ये दिल्ली सम्राट अशोकाचा एक
स्तूप आणि शिलालेख आहे. कुरुक्षेत्र म्हणत होते दिल्लीला इंद्रपद. हिमाचल इतकंच नाही तर टोपरा गावामध्ये एक सर 42 फूट उंचीचा एक स्तंभालेख होता. राजा फिरोजशाह तुगलक यांनी तो बघितला आणि त्याला मोह चावला. त्याला वाटलं टोपऱ्याहून केस जो स्तंभालेख आहे तो दिल्लीत आणून आता आणायचा कसा, किती टन वजनाचा तो दगड आहे सर. त्यांनी काय केलं, 42 चाकाची गाडी बनवली. 8,000 लोक त्या ठिकाणी झुंपले आणि 120 मैल गाड्यावर ओढत दिल्लीला हा स्तंभ आणला. आणि आज फिरोज कोटला मैदानामध्ये हा शिलालेख आहे 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये. त्याच्यावर काय लिहिलंय हे आता विद्यार्थ्यांना मराठीमध्ये आलंय. सम्राट अशोक म्हणतात याच्यामध्ये, मी झोपलो असलो, मी महालात असलो, मी जेवण करत असलो, ह्याच्यात लिहिले सम्राट अशोकाने, जेवण करत असलो आणि मला जर भेटायला कोणी आलं तर त्याला अडवू नका, माझी झोप महत्वाची नाही, लोकांचं काम महत्वाचं आहे. हा सम्राट अशोकाचा सिद्धांत याच्यावर लिहिलेला आहे. आणि म्हणून हा शिलालेख त्या ठिकाणी कळलेला आहे बुद्धखेडा नावाचं गाव. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही हा एक स्तंभालेख जरूर पहा आणि त्याचा अनुवाद सुद्धा आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. बिहार, बिहारचं नावच बिहार, बुद्धाने विहार केला त्याचं बिहार झालंय. ते नाव सांगते बुद्धाचा इतिहास. बुद्धाची ही कर्मभूमी, तिथंच बोधगयेला ज्ञानाची प्राप्ती, मगध, पाटलीपुत्र, नालंदा, विक्रमशिला, राजगृह आणि जगातला सर्वात उंच केसरिया स्तूप तिथंच ते बोधगया. इथं बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाली. केसरिया पहिली लेणी 12 नागार्जुनी डोंगरामध्ये बुद्धाची लेणी कोरली गेली. वैशाली जी आम्रपाली वैशालीची होती, धम्मदीक्षा करण्यात आली. हा सगळा ही लेणी आहे. पहिल्यांदा लेणी 12 नागार्जुनी डोंगरामध्ये 2300 वर्षापूर्वी सम्राट अशोकाने कोरली आणि नंतर महाराष्ट्रात हे कोरणारे लोक आले आणि महाराष्ट्र लेणीने कोरली. पण पहिली लेणी बिहारमध्ये कोरली. यानंतर उत्तर प्रदेशात काय प्रभाव आहे. सारनाथ उत्तर प्रदेश, श्रावस्ती अनाथ पिंडिक सर सोन्याचा व्यापारी होता. बुद्धावेळा खुश झाला आणि जेतवन बांधून दिलं. किंमत काय, सोन्याचे बिस्किट अंतरले सर जमिनीवर आणि सोन्याचे बिस्किट अंतरून जमिनी विकत घेतली आणि बुद्धाला जेतवन त्या ठिकाणी तयार करून दिलं. ते जेतवन तुम्ही बघा उत्तर प्रदेशामध्ये कौशंबी जे प्रयागराज आहे, बुंदेलखंड म्हणतात. बुंदेलखंड त्याचं बुद्धखंड होतं. बुद्धखंडाचं बुंदेलखंड म्हणजे बुद्धखंडावर सुद्धा बुद्धाचा प्रभाव आहे. आता तुम्ही मथुरा म्हणता, कृष्णाची मथुरा मान्य मला, मी कोणत्याही धर्माचा द्वेष करत नाहीये. सर्व धर्म प्रति मी आदर व्यक्त करतोय कारण मी धर्माबद्दल बोलत नाही, मी धम्माबद्दल बोलतोय. बरोबर सर, मी धम्माबद्दल बोलतोय, धर्माबद्दल बोलत नाही. धम्म म्हणजे धर्म नव्हे, धम्म म्हणजे सदाचार आहे, निसर्गाचा नियम आहे. आणि म्हणून मथुरा, मथुरेमध्ये तुम्ही जावा, म्युझियम मध्ये 90% मथुरेमधल्या त्या म्युझियम मध्ये मूर्त्या कुणाच्या आहेत, 99% बुद्धाच्या मथुरेमधल्या म्युझियम मध्ये. आणि त्या ठिकाणी 3000 भिक्खू मथुरेमध्ये राहत होते. सर इतिहासाचे प्राध्यापक असतील, मथुरा कला आणि गांधार कला बुद्धाच्या मूर्तीची कलाच मथुरेतून तयार झाली आणि गांधार कलेतून तयार झालेली आहे. साकेत, अयोध्या तिथं 3000 बौद्ध भिक्खू राहत होते आणि अंध वन बुद्धाने तिथं उपदेश अयोध्येमध्ये सुद्धा केला होता. आणि कुशीनगर तिथं बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं. आता मी येणार मध्य प्रदेशाकडे. सांची मध्य प्रदेश, सम्राट अशोकाची सासरवाडी होती सर आणि त्यांना म्हणलं की सासरवाडीला आता भेट काय द्यायचं. सम्राट अशोकाने सासरवाडीला भेट काय दिली, सांचीचा स्तूप दिला सासरवाडीला भेट. सांची त्यांची सासरवाडी होती, जगविख्यात स्तूप बघा, सासरवाडीला भेट जावयाची आणि बुद्धाचा स्तूप बांधला सम्राट अशोकाने सासरवाडीमध्ये. आणि मला सांगा हा जो स्तूप आहे, हा स्तूप आज जगविख्यात आहे. सतधारा, पुढे सतधारा बघा, तुम्ही फक्त सांचीचा स्तूप पाहता पण सतधाराचा स्तूप, बुधनी, रिवा, धमनार, वेरूळ अजिंठ्याची लेणी काय बघता, धमनारची लेणी बघा किती भव्य आहे. बाघ लेणी 10 जिल्ह्यामध्ये बघा. मध्य प्रदेशामध्ये आपण उज्जैन म्हणतो, उज्जैन सर ज्योतिर्लिंग जरी असलं ती मान्य करतो पण उज्जैन पूर्ण बौद्ध शिल्पाने भरलेला आहे. बुद्धाच्या मूर्त्याने उज्जैन भरलेला आहे. उज्जैन दाखवा, हा प्रकार आहे. उज्जैनमध्ये शिलालेख आहेत, मध्य प्रदेशामध्ये शेकडो स्तूप आहेत. मी येतो छत्तीसगडकडे. छत्तीसगडमध्ये सर गेल्या वर्षी सिरपूरला आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक कॉन्फरन्स आहे.
परिषद झाली मी तिथे लेख पाठवला होता की त्या छत्तीसगड मध्ये सर विश्वविख्यात शिरपूर आहे, विश्वविख्यात शिरपूर. जे बुद्धाचे स्तूप आहेत बघा, बुद्धाच्या लेणी आहेत, स्तूप विहार आहे, तिथं बुद्ध महोत्सव होतो. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आणि मान्य केलंय की छत्तीसगड बुद्धमय होता. एकदा मुख्यमंत्र्यांनी मान्य केलंय. झारखंडकडे येतो इटखोरी 631 मूर्ती. आता बघा ह्याला लिंग म्हणून पुस्तक, आता जर मूर्त्या तर बघा बाबा किंवा कोणाच्या म्हणजे हा जो प्रकार आहे, हा बुद्धाचा स्तूप आहे. तिथं जे आहे ना बारीक बारीक, तिथं 631 बुद्धाच्या मूर्ती कोरल्या. इटखोरी म्हणून आहे, बडकागाव, बहरमपूर, सर्वत्र अख्खा झारखंड, छत्तीसगड बुद्धाच्या संस्कृतीने भरलेला आहे. मी ओडिशाकडे जातो, ओडिशामध्ये उत्कल म्हणजेच कलिंग सम्राट अशोकाचं आणि नरेशचं युद्ध झालं. ज्या भूमीवर, याच भूमीवर युद्ध झाले. हीच नदी आहे. एवढं मोठं युद्ध, रक्तानं नदी वाहिली. आज त्या नदीला खून की नदी म्हणतात. तुम्ही जावा ओडिशा, भुवनेश्वरमध्ये तिथला ऑटो रिक्षा सुद्धा म्हणतात खून की नदी. एवढं मोठं युद्ध झालं सम्राट अशोक आणि नरेश यांच्यामध्ये. ही कलिंग मैदान आहे, कलिंगचं मैदान इथं युद्ध झालं होतं सम्राट अशोकाचं. आणि इथूनच तलवार त्यागली आणि सम्राट अशोकाने बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. आणि म्हणून अख्खा ओडिसा बुद्ध स्तूपाने भरलेला आहे. पापड, रत्नगिरी, उदयगिरी, ललितगिरी, पुष्पगिरी, पहा बौद्ध नावाचा जिल्हाच आहे तिथं. लांगुडी, कितीतरी अवशेष आहेत. या सगळ्या पूर्ण ओडिसा बुद्धाच्या स्तूपाने, विद्यापीठाने, विहाराने भरलेला आहे. कारण उत्कल त्याला म्हणत होते. अख्खा उत्कल अशोकाच्या राज्यामध्ये होता आणि सम्राट अशोकाने अख्खा ओडिसामध्ये बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. पश्चिम बंगाल पाल राजे बौद्ध होते. समतारा, सुंदरवन, तुम्ही दार्जिलिंग जायला गेला तर सगळीकडे भिक्खू दिसतील आणि दार्जिलिंगच्या डोंगरामध्ये तुम्हाला बुद्धाचे विहार दिसतील. हा दार्जिलिंगवर प्रभाव आहे. जगद्दल विद्यापीठ बंगालमध्ये होतं. मी येतोय आता पूर्वोत्तर राज्यामध्ये, आसाम, अरुणाचल, सिक्कीम, त्रिपुरा, मेघालय, 7 राज्यामधल्या आदिवासी जाती बौद्ध आहेत. आजही आदिवासी जाती बौद्ध आहेत. म्यानमार मध्ये तिथून धम्मप्रसार झाला. मग चकमा, बरुआ या आदिवासी जातीने बौद्ध धर्म त्या काळात स्वीकारलेला आहे. बोंडिला, तवांग, हजो, नामसाई हे बुद्ध विहार पूर्वोत्तर राज्यामध्ये तुम्हाला दिसतील. इतकंच नाही तर तुम्ही कधी सिक्कीमला गंगटोकला गेलात तर गंगटोक मध्ये 100 बुद्धाचे विहार डोंगरामध्ये तुम्हाला दिसतील. अख्खा गंगटोक बुद्ध विहाराने बनलेला आहे. मी येतो गुजरातकडे, भरूच मार्गे गुजरात मध्ये बौद्ध धर्म गेला. मौर्य, सातवाहन, मैत्रक राजांनी बुद्ध धर्म स्वीकारला. बुद्ध काळापासून गुजरात मध्ये धर्म होता. भावनगरला वल्लभी विद्यापीठ होतं. जुनागडला 14 शिलालेख सम्राट अशोकाने कोरले. इतकंच नाही, आपण म्हणतो फक्त महाराष्ट्रामध्ये बुद्ध लेणी आहेत. अख्खा गुजरात बुद्ध लेणीने भरलेला आहे. अख्खा गुजरात बुद्ध लेणीने भरलेला आहे. पूर्ण डोंगरामध्ये गुजरातमध्ये बुद्धाच्या लेणी आहेत. खापरापुडिया, जुनागड, ध्यान अनेक ठिकाणी बुद्धाच्या लेणी आहेत. दुसरा हे जुनागडचा शिलालेख आहे. मोठ्या दगडावर अखंड खडकावर लिहून ठेवले अशोकाने बुद्धाचे विचार. पुढे आता मी येतोय महात्मा गांधींच्या 3 माकडांकडे. वेळ संपत आहे, फास्ट घेतोय. महात्मा गांधींचे 3 माकड, बुरा मत सुनो, बुरा मत देखो आणि बुरा मत कहो ना. हे 3 माकड आले कुठून? साथींनो आणि मित्रांनो, हे 3 माकड बुद्धाची जातक कथा. हे बुद्धाची जातक कथा आहे. बुद्धाची जातक कथा आहे. आणि मग महात्मा गांधी जपान मध्ये एका विहारात गेले आणि जपान मधल्या एका विहारात एका भिक्खूने महात्मा गांधींना ही प्रतिमा भेट दिली आणि ही प्रतिमा महात्मा गांधींनी साबरमती आश्रमामध्ये आणून ठेवली. परंतु ही बुद्धाची जातक कथा आहे. हे बुद्धाचं शिल्प आहे. महात्मा गांधीचे 3 माकड पूर्वी ते जातक कथेतली माकड होते. हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. मी जाणार आहे राजस्थानकडे. आज जरी राजपूत राजस्थान राजवाडे जरी असले तरी कधी काळी राजस्थान बौद्धमय होता. वत्स्य ही त्या ठिकाणची राजधानी विराट नगर. आणि म्हणून 15 ठिकाणी राजस्थानमध्ये बुद्धाची लेणी आहे सर. 15 ठिकाणी कोळवी, विनायक, सालवाड, कोलाडोंगर, रामगाव, कुनाई या ठिकाणी बुद्धाची लेणी आहे. इतकंच नाही तर राजस्थान जयपूरच्या जवळ विराट नगर या ठिकाणी प्राचीन बुद्धाचा स्तूप तुम्हाला बघेल. आता येणार आहे महाराष्ट्राकडे. महाराष्ट्र तर किती बुद्धमय आहे. लेणीचा महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा महाराष्ट्र. ज्या शिवनेरी किल्ला शिवरायांचा जन्म स्थळ, त्या किल्ल्याच्या 3 बाजूने 100 बुद्धाची लेणी शिवनेरीच्या किल्ल्याच्या कपारीमध्ये.
भारतामध्ये जेवढी बुद्धाची लेणी नाही तेवढी बुद्धाची लेणी एकटा जुन्नरच्या होती. हा बुद्धाचा प्रभाव आहे. नांदेडचे 16 ब्राह्मण बुद्धाच्या काळामध्ये नांदेडचे म्हणतोय डायरेक्ट राजगडला गेले, बुद्धाला भेटले सावंत सर, आणि या 16 ब्राह्मणांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली, परत नांदेडला आले आणि प्रत्येकाची 1000 16,000 झाले. मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटक 16,000 बौद्ध भिक्खूंनी धर्म प्रसार केला होता. म्हणून कंधारमध्ये बुद्धाचे स्तूप आहे, कंधारमध्ये बुद्धाच्या मूर्त्या आहेत, अख्खा तेलंगणा बुद्धाच्या स्तूपाने भरलाय, अख्खा कर्नाटक आणि महाराष्ट्र आणि मराठवाडा. त्याच काळामध्ये या लोकांनी धर्म प्रसार केला. नांदेडच्या 9 लोकांचे नाव सांचीच्या स्तूपावर कोरलेले आहेत, त्यांनी दान दिले. नांदेडच्या लोकांनी सांचीच्या स्तूपावर 7 वर्णांच्या त्या लिपीमध्ये कोरलेला आहे. हा प्रभाव आहे मराठवाड्यावर, हा प्रभाव आहे महाराष्ट्रावर. पुण्य नावाचा एक व्यापारी बुद्धाला त्यांनी बोलावलं होतं. कुठं? नाला सोपाऱ्याला. नाला सोपाऱ्याला बुद्ध आले होते, मुंबईला बुद्ध आले होते आणि लाकडाच्या विहाराचं उद्घाटन करून गेले होते. म्हणून नाला सोपारा एकदा बघा किती मोठा असतो. सम्राट अशोकाने 7 वाहनाने, आणि याचे अवशेष छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही जाऊन वाचू शकता, पाहू शकता. हा महाराष्ट्राचा प्रभाव आहे. आणि म्हणून सम्राट अशोकाने महाधम्म रक्कीत थेराला महाराष्ट्रात पाठवलं होतं टीए देऊन. होय सर, टीए मंजूर करून महाधम्म रक्कीत थेराला सांगितलं जा आणि फुल टाइम महाराष्ट्रामध्ये प्रचार करा. उल्लेख आहे. आणि म्हणून हे महाधम्म रक्कीत महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रामध्ये बुद्ध धर्माचा प्रसार. तेर म्हणजे काय गोरबा काका? थेर हो, बुद्धाच्या भिक्खूला थेर म्हणतात. थेरच्या नंतर तेर झाले आणि तेर मध्ये 3 स्तूप सापडले. तुम्ही तेरच्या जवळ सिद्धेश्वर, वडगाव आणि तीर्थ बुद्रुक, अहो काय सांगावं, किती मोठा बुद्ध स्तूप होता. आता त्या विटाचा चुरा करून शेतकरी सोयाबीन पेरले त्या स्तूपामध्ये. किती मोठा स्तूप आहे. कुठं? सिद्धेश्वर, वडगाव. मी जाऊन आलो 3 वेळेस आलं लक्षामध्ये. त्या सगळ्या 25 वर्षापासून बुद्ध स्थळांना प्रत्यक्ष भेटी दिली. याचा अर्थ असा आहे की इतकंच नाही, लातूर जिल्ह्यावर काय प्रभाव आहे. औषधाजवळ पेठ बुधवाडा, कारण पेठच्या जवळ ते गाव होतं पेठ बुधवाडा. पेठ बुधवाडा बुद्धाचं संस्कृतीचं केंद्र होतं. तिथं पलीकडे जाऊ तुम्ही खरोशा, बुद्धाचा स्तूप आहे 1500 वर्षापूर्वीचा लातूर जिल्ह्यात. तर निलंगा तालुक्यामध्ये थेर नावाचं गाव आहे, थेरांची वस्ती, थेर गाव. हा लातूरवर प्रभाव आहे, कारण विषय बुद्धाचा प्रभाव आहे. आणि म्हणून खरोशामध्ये इतकंच नाही, मनसर, पवनी, भोंडगाव, कोल्हापूर बुद्धाचे स्तूप आहेत. 7 वाहनाने हे सगळे स्तूप बांधले. जुन्नरच्या होती 350 बुद्धाची लेणी आहेत. महाराष्ट्रावरती प्रभाव आहे. आणि म्हणून जुन्नर, पैठण, नाणेघाट तुम्ही जर कधी बघितला तर नाणेघाट नागनिका गौतमी 7 पुत्र त्यांचा शिलालेख त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून याच नागपूरच्या नागभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची दीक्षा घेऊन पुन्हा महाराष्ट्राला विश्वाच्या नकाशावर आणण्याचं काम केलं. हा प्रभाव आहे. 1200 लेणी सापडल्या. त्याच्यापैकी लक्षात ठेवा 1200 पैकी 100 शैव लेणी आहेत आणि 100 वैष्णव लेणी आहेत आणि 1000 बुद्धाची लेणी आहे. याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की बुद्धाचं किती आहे. 1000 बुद्धाची लेणी आहे. 70% लेणी महाराष्ट्रात आहेत. त्याच्यापैकी 70% लेणी महाराष्ट्रात. औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, ठाणे, मुंबई, नागपूर, चंद्रपूर, अमरावती या जिल्ह्याच्या डोंगरांमध्ये बुद्धाची लेणी कोरलेली आहे. हे आपण पाहू शकता. आणि म्हणून या ठिकाणी हा महाराष्ट्रावरचा प्रभाव आपण जाणून घेण्याची आवश्यकता आहे. आणि या लेण्या, हे स्तूप आपण पाहू शकता. गोव्याबद्दल बोलतोय मी. गोवा बुद्धमय होता. राजा भोजने बुद्ध धर्म स्वीकारला होता. तर गोव्यामध्ये सर आपल्याला महाराष्ट्रात वाटतंय, गोव्यामध्ये 25 ठिकाणी बुद्धाची लेणी आहे. 25 ठिकाणी बुद्धाची लेणी आहे. तेलंगणामध्ये तर अख्खा तेलंगणामध्ये बुद्धाची साईट आहे. 7 वाहन राजा बोलत होते. नेला, कोंडापल्ली, पणागिरी, धुलीकट्टा, कारुकोंडा 2,000 वर्षापूर्वीचे बुद्ध स्तूप अख्ख्या तेलंगणामध्ये. आंध्र प्रदेशाकडे म्हणतोय, अंध भिक्खूंनी प्रचार केला. अंध भिक्खू होते 500 आणि त्या अंध भिक्खूंनी आंध्र प्रदेशात प्रसार केला म्हणून आंध्र प्रदेश नाव आलेलं आहे. अंध भिक्खूंनी प्रसार केला म्हणून आंध्र प्रदेश. शेकडो अख्खा आंध्र प्रदेश. विशाखापट्टणमला जावा तुम्ही, अमरावती, नागरकोंडा, गुंडुपल्ली, थोतलाकोंडा, गावीकोंडा, पावलाकोंडा, शालिगुंडम, चंदावरम, अत्तरू, जकायापेटा. किती मोठे स्तूप आहेत. शाहूपाली एवढे स्तूप आहेत. इतकं होय.
इतके मोठे मोठे भव्य स्तूप आहेत सर संपूर्ण तेलंगणामध्ये आणि आंध्र प्रदेशमध्ये एराकुटीला अशोकाचा शिलालेख आहे. मी जातोय कर्नाटकाकडे. मला असं वाटतं की प्राध्यापकाचे सहल काढायला आपण की सर कर्नाटकामध्ये चितापूर तालुक्यामध्ये गुलबर्ग्यामध्ये हा सम्राट अशोकाने मांडलेला एक सन्नतीला, खरं तर ते सन्नतीला स्तूप नाहीये, कणगण हळीला स्तूप आहे. पण ते सन्नती मोठ्या गावात म्हणून नाव आहे. ते कणगण हळी लोक म्हणतात तेच गाणं, आमच्या गावचं नाव सांगा. पण कणगण हळीला हा स्तूप आहे. सर जगामध्ये सम्राट अशोकाचं परिवारासह शिल्प जर तुम्हाला बघायचं असेल तर फक्त सन्नतीला जाऊ. तिथंच आहे परिवारासह सम्राट अशोकाचं शिल्प. आणि काही लोकांचं म्हणणं आहे सम्राट अशोकाचं निर्वाण सुद्धा सन्नतीला आहे. जवळ आहे. तुम्ही बघा अहो सांचीला का पाहता, सन्नती बघा 100 किलोमीटर एवढा भव्य स्तूप आहे. 10 बाय 20 फुटाची एक अखंड दगड आणि त्याच्यावर बुद्धाच्या जातकथा, बुद्धाचे जीवन शिल्प लिहिलेले वरले गुरु सन्नती कर्नाटक. इतकंच नाही, जसा महाराष्ट्र लेणींचा तसा कर्नाटक शिलालेखांचा. सम्राट अशोकाचे सगळे शिलालेख जास्त कर्नाटकात आहेत, कारण तिथले दगड पुढील आहे. म्हणून अशोकाने सगळे शिलालेख कुठं मस्की, गदर, चित्रदूत, इंडी, चित्रकूट, उदयवन. इतकंच नाही तर तिबेटच्या सरकारने धारवाड आणि हुबळीच्या जवळ सोन्याच्या बुद्ध मूर्तीचे विहार बांधले कर्नाटकात. हा कर्नाटकावरती प्रभाव येणार केरळावर तर फार मोठा प्रभाव आहे. मेनी मेकलाई प्रसिद्ध भिक्खुणी केरळमध्ये होऊन गेली. केरळमधल्या भाताच्या धानाच्या पिकामध्ये बुद्धाच्या मूर्ती आहेत. शेतकरी बुद्धाच्या मूर्तीला बैल बनतात. बघा म्हणजे काय अवस्था आहे, किती म्हणून मूर्त्या केरळमध्ये, किती प्रभाव आहे केरळावर. इतिहासाच्या प्राध्यापकांनी अभ्यास करावा. तामिळनाडूचे कलराणी नावाचे राजे बौद्ध होते आणि पुढ्या दक्षिण भारतामध्ये कलराणी राजाचं स्थान होतं. आणि तामिळनाडूमध्ये बुद्ध धर्माचा प्रसार आणि प्रभाव आहे. धम्मपाल, जिगनाथ हे सगळे कांचीचे होते. विद्वान भिक्खू तामिळनाडूचे होते. बुद्धाचा मुलगा महेंद्र, सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा. अशोकाने बोधगयेच्या झाडाची फांदी तोडून दिली आणि सांगितलं जावा महाराष्ट्रातून, कर्नाटकातून, तिकडं तामिळनाडू, केरळ मार्गे ते कुठं गेले, लंकेला गेले. आणि तिची फांदी होती अनुराधपूर लंकेत लावली. आजही तो वृक्ष लंकेमध्ये आहे. लंका बौद्धमय आहे. 95% लोक, 98% लोक बुद्ध धर्माचे लंकेमध्ये आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा तामिळनाडूवरती प्रभाव आपल्याला पाहता येईल. भारत संपलेला आहे, शेवटच्या टप्प्यात होतोय. अवघ्या 10 मिनिटांमध्ये आशिया खंडावर काय प्रभाव आहे बुद्ध धर्माचा. इतकंच नाही तर संपूर्ण जगामध्ये बुद्ध धर्माचा प्रभाव आणि आशिया खंडावर प्रभाव आहे. नेपाळ, लुंबिनी आपण तुम्ही बघितलेला आहे. लुंबिनी नेपाळमध्ये आहे. देवदहम आहे नेपाळमध्ये अवशेष आहेत. तिलारा कोटला बुद्धाचे अवशेष आहेत. तुम्ही काठमांडूला जर गेलात कधी तर पशुपतीनाथ जर बघायला गेलात तर बुद्धनाथ पण सुद्धा आहे. बुद्धनाथ आहे, स्वयंभूनाथ आहे आणि बुद्ध पार्क सुद्धा आहे. त्याच्यापुढे बुद्ध पार्क, हा बुद्ध पार्क. म्हणजे नेपाळमध्ये किती बुद्धाचा प्रभाव आहे. नेपाळमध्ये हिमालयामध्ये मुस्तांग या ठिकाणी बुद्धाची लेणी आणि बुद्धाची मूर्ती आहे. निगली हवा या ठिकाणी बुद्धाचा अशोकाने किती मोठा निगली, किती मोठा हा नेपाळमध्ये सम्राट अशोकाने पडलाय. पशुपतीनाथ मध्ये जेवढं महादेवाला म्हणतात तेवढंच लोक बुद्धाला म्हणतात. एकीकडे महादेवाची पूजा तर त्याच्याच बाजूला बुद्धाची पूजा. पशुपतीनाथ मंदिरात मध्ये पशुपतीनाथ आहे आणि बाहेर बुद्ध आहे. तुम्ही जरा बारकाईने बघा. म्हणजे याचा अर्थ बुद्धाचा प्रभाव नेपाळवर आहे. भूतान बुद्धाचं स्थान हा भूतान आहे. आणि म्हणून भूतान हे बौद्ध राष्ट्र आहे. आणि खोंडांग येथे 170 फूट ग्रेट बुद्धाची मूर्ती भूतानमध्ये तुम्हाला पाहता येईल. चीन, आता चीनवरती किती मोठा प्रभाव आहे. 162 प्रवासी चीनचे भारतामध्ये. लिशान बुद्धा सर 7व्या शतकातला हे बघा. लिशान बुद्धा जगाचा सर्व एका नदीच्या किनाऱ्याला अख्खा डोंगर बनलेला आहे 7व्या शतकामध्ये. आणि चीनमध्ये बुद्धाची मूर्ती जगातले लोक ती मूर्ती बघायला जातात. त्याला म्हणतात लिशान बुद्धा. हा चीनवर प्रभाव आहे. लोयांग हेनान प्रांतामध्ये बुद्धाची लेणी आहे. तुम्ही म्हणाल भारतामध्ये जास्त बुद्धाची लेणी आहेत का? भारतामध्ये जास्त बुद्धाची लेणी नाहीये. जास्त लेणी चीनमध्ये.
एकाच लोयांग प्रांतामध्ये 2400 लेणी बुद्धाची लेणी आहेत. चीनमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर बुद्धाची लेणी एका डोंगरावर बुद्धाची लेणी चीनमध्ये पडल्या. तिथे शिल्पकला, चित्रकला जगप्रसिद्ध आहे. चीनमध्ये स्प्रिंग टेम्पल. आता हे बघ 2% सांगतो मी, फक्त वेळ कमी असल्यामुळे. हार सगळ्याच जगाच्या देशामध्ये बुद्धाचे विशेष आहे. लंका 2300 वर्षापासून लंकेमध्ये बुद्ध धर्म प्रभावित आहे. अनुराधपूर विद्यापीठ पालीचं विद्यापीठ आहे. अभयगिरी स्तूप बघा लंकेमध्ये 2000 वर्षापूर्वीचा अभयगिरी स्तूप पहा 2000 वर्षापूर्वीचा. अवकन बुद्ध मूर्ती हे बघा अखंड दगडात बुद्धाची मूर्ती लंकेमध्ये कोरली आहे. मतारे बुद्ध लेणी स्तूप विहारे राजा वट्टगामीने लंकेमध्ये बुद्ध धम्म पेरलेला. आपल्याला त्याचं म्यानमार मधलं कधीतरी नक्कीच तुम्ही जावा सर एकदा. बगानला भेटला तुम्ही. बगानला काय बगान आहे बुद्ध धम्माचं पाहण्यासारखं. आणि म्हणून बगान स्तूपांचं शहर आहे. 2229 स्तूप एकाच डोंगरावर बघत. हे 2229 बुद्धाचे स्तूप एकाच डोंगरामध्ये म्यानमारच्या राजाने कोरले आहेत. कारण म्यानमारचे राजे बौद्ध मताचे राजे आहेत. म्हणून त्या ठिकाणी चित्रकला मूर्तिकला ही म्यानमारची आहे. अख्खा डोंगर आणि अख्खा हे मूर्त्या आपलं शिलालेख इतकंच नाही तर मूर्त्या शिल्पकला चित्रकलेने बगान भरलेला आहे. आनंद बुद्ध मंदिर आहे. त्या ठिकाणी 170 फूट उंच आहे. 500 बुद्धाचे शिल्प आणि 450 जातकथा दगडांमध्ये म्यानमारमध्ये कोरलेले आहेत. जपान तर बुद्धिस्ट राष्ट्र आहे. 96% बुद्धिस्ट आहे. तिथं विहार आहे. जपानचे लोक भारताकडे पाय करून कधीच झोपत नाहीत. डोकं करून झोपतात. कारण त्यांचं म्हणणं आहे भारत ही धम्मभूमी आहे, आम्हाला वंदनीय आहे. म्हणून जपानचे लोक भारताला भेट देतात, अजिंठ्याला भेट देतात, बोधगयेला भेट देतात. कारण त्यांचा धम्मप्रभू बुद्ध भारतामध्ये जन्माला आलेला. म्हणून 84 फुटी कामपुरा बुद्ध जपानमध्ये. जपानी लोक भारतामध्ये धम्मयात्रा करतात. मी म्हणणार आहे इंडोनेशिया हा जरी मुस्लिम असला तरी हा 12व्या शतकापर्यंत बुद्धमय होता. थोडं 1 मिनिट होऊ द्या की जगाचा सर्वात मोठा स्तूप समुद्रामध्ये एका बेटावर योग करतात. जकार्ता जवळ जावा बेटावर बोरोबुदूर हा स्तूप आहे. बोरो म्हणजे मोठा, बुदूर म्हणजे बुद्ध. जगविख्यात बुद्ध स्तूप हा इंडोनेशियामध्ये बोरोबुदूरला जावा बेटावर कोरलेला आहे. आणि म्हणून हा 9 मजली आहे. आणि असं फिरत जर वर गेलं तर त्याचं अंतर 6 किलोमीटर आहे सर. एवढा उंच आणि एवढा हा बोरोबुदूरचा स्तूप आहे. 2670 बुद्ध शिल्पे आहेत. 1460 बुद्धाच्या जातकथा आहेत. आणि 20 लाख घन फूट दगड हा बुद्ध स्तूप बांधण्यासाठी राजा शैलेंद्रनं 7व्या शतकात हा बुद्धाचा स्तूप इंडोनेशियामध्ये बांधलेला आहे. इंडोनेशियाच्या बेटांवरती आज एक बुद्धाचे स्तूप आपली वाट पाहत आहे. मी जातो पाकिस्तानला. पाकिस्तान तर नंतर आला 7व्या शतकाच्या नंतर. परंतु हा पाकिस्तान गांधार प्रदेश होता सर. या पाकिस्तानमध्ये बुद्ध धम्म प्रभावी होता. कनिष्ठने याच पाकिस्तानमध्ये बुद्ध धम्माचा प्रसार केला. लक्षात ठेवा जगात सगळ्यात जास्त बुद्ध साईट 7000 ठिकाणी बुद्धाचे स्मारक एकट्या पाकिस्तानमध्ये डोंगरात 7000 ठिकाणी पाकिस्तानमध्ये. जर पाकिस्तानचे म्युझियम तुम्ही बघितले पाकिस्तानचे म्युझियम सर तर 90% पाकिस्तानच्या म्युझियम मध्ये बुद्धाच्या मूर्ती आणि अवशेष आज पाकिस्तानमध्ये. आणि म्हणून डोंगर दऱ्यांमध्ये शिंगार दरा, धम्मराजिका, मिरपुर खास, अमृतरा, माणिक्याला तर तख्त मर्दान, तख्त बही हे बुद्ध विद्यापीठ होतं. पुऱ्या पाकिस्तानमध्ये बुद्धाचे अवशेष ते पहा. आजही तुम्हाला पाकिस्तानमध्ये डोंगरांमध्ये बुद्धाचे स्तूप तुम्हाला पाहायला मिळतील. कराची, पेशावर या म्युझियम मध्ये पूर्ण बुद्धाच्या मूर्त्या त्या ठिकाणी स्थापित केलेल्या आहेत. आपण जातोय अफगाणिस्तान. आज हे तालिबान्यांनी आक्रमण केलं पण परवाच सांगितलं की बुद्ध मूर्त्यांना धोका नाही. परंतु संपूर्ण बौद्ध जगतातले देशातले लोक आज ही काळजी करतात की अफगाणिस्तान मधल्या बुद्धाच्या मूर्तीचं काय होईल. कारण अफगाणिस्तानमध्ये हिंदू कुश पर्वत ते कोहाईपर्यंतचा बुद्धगामी यान
बुद्ध म्हणजे बुद्धाचा बामियान हा अफगाणिस्तानचा प्रदेश होता. म्हणून सिल्क रोड रेशीम मार्ग हा बामियानला भेटत होता. आणि याच बामियानमध्ये इवान चॉंग लिहितोय 5 बुद्धाच्या मूर्ती बघा, वरून परत आले खाली 180 फूट बुद्धाची मूर्ती, 5 मूर्त्या होत्या, पण 3 कुठे गेल्या काहीच माहिती नाही. फक्त 2 शिल्लक आहेत आणि गिलावा गेलाय आणि सोन्याचा मुलामा दिलेला होता. कळत नाही की तंत्रज्ञान कोणतं वापरलं, किती वर्ष लागले, किती माणसं काम करत होते. त्या अफगाणिस्तानमध्ये या बुद्धाच्या मूर्त्या बामियानमध्ये कोरल्या गेल्या, वरून खाली परत आले, गिलावा केला, सोन्याचा मुलामा दिला. राजा कनिष्कने 2000 वर्षापूर्वी या मूर्त्या कोरल्या. पण 2 आणि 3 मार्च 2001 ला तालिबानांनी 1 महिना मोठे मोठे इंजिनियर तत्व समोर ठेवून डायनामाइट पेरलं आणि मूर्ती बुडवल्या. पण गुडघ्यापासूनच मूर्ती बुडाल्या, अखंड मूर्ती ती उडू शकली नाही. नंतर युनो आणि जगातले जे बौद्ध देशात एकत्र आले आणि युनोनं निषेध केला आणि पुन्हा 3D तंत्रज्ञानाचा वापर करून ते जे पीस आहेत ती एकत्र केले, जोडले आणि पुन्हा या बुद्धाच्या मूर्ती उभ्या केलेल्या आहेत अफगाणिस्तानमध्ये. आता या उभ्या आहेत, पण आता तालिबानचा सरकार त्या ठिकाणी आलेला आहे. परंतु अफगाणिस्तान बौद्धमय होता. जगाच्या सगळ्यात उंच बुद्ध मूर्त्या आजही तुम्हाला आपल्या अफगाणिस्तान मेस आयनाक नावाचं 100 एकरचं एक एरिया आहे, तो चीनने विकत घेतला आणि तिथं तांब्याच्या खाली भेटल्या आणि तांब उकडायला गेले तर तांब निघालं नाही, बुद्धाच्या मूर्त्या निघाल्या. मेस आयनाक 100 बुद्धाचे स्तूप, 7 भवन, 1 किल्ला आणि मेस आयनाक आणि बामियान हे अफगाणिस्तान मधलं. हे बघा तुम्ही, हे पूर्ण अफगाणिस्तान मधला मेस आयनाकचा 5 किलोमीटरचा एरिया बुद्धाच्या अवशेषाने भरलेला आहे आणि तो विकत घेतलाय चीननं, कारण तिथं तांबा आहे. म्हणजे असा प्रकारे हा अफगाणिस्तान आहे. नंतर जाणार मी 2 मिनिटात संपवतोय. तजाकिस्तान, हा तजाकिस्तान मध्ये 42 फूट लांबीची महापरिनिर्वाण मुद्रा तजाकिस्तान मध्ये आहे. तजाकिस्तानवर बुद्धाचा किती प्रभाव आहे. महापरिनिर्वाण मुद्रा उझबेकिस्तान, उत्तरा, हे बघा उझबेकिस्तान मध्ये 2000 वर्षापूर्वीचा बुद्धाचा स्तूप आहे. कारा तेपे, पुढे कारा तेपे, किती मोठी बुद्ध साईट आहे कारा तेपेला उझबेकिस्तान मध्ये. फयाज तेपे, पुढे फयाज, हा बुद्धाचा स्तूप उझबेकिस्तान मध्ये. किर्गिस्तान, तास रबत, हा किर्गिस्तान मध्ये स्तूप आहे. आणि शेवटी कझाकिस्तान, ही बुद्धाची लेणी कझाकिस्तान मध्ये आहे. बांगलादेश, अख्खा बांगलादेश बौद्ध स्तूपाने भरलेला आहे. शारोन, सोमपुरा, धातू नदी, विक्रमपूर आणि समतट या ठिकाणी बुद्धाची अवशेष बांगलादेशामध्ये आहे. थायलंड तर 95% त्या ठिकाणी बुद्ध विचाराचे लोक आहेत. धम्मकाया, ग्रेट बुद्धा, फुकेट बुद्धा, हे पहा थायलंड मध्ये. आणि कंबोडिया, सिटी टेम्पल म्हणजे टेम्पल सिटी, बुद्धाचे चेहरे, बुद्धगिरी बघा तुम्ही, बुद्धगिरी 84,000 बुद्धाच्या सोन्याच्या मूर्ती. बुद्धगिरी किती थायलंडवर प्रभाव आहे. जगात मोफत बुद्धाच्या मूर्ती वाटप करणारा थायलंड आहे. भारतातील फुकट मूर्ती आहे. हा प्रकार भारतवर्षात वाटप केल्या जातात जगात सगळीकडे. बुद्ध प्रचार हवा म्हणून इतकंच नाही, तुम्ही तैवानला जर एक अर्ज पाठवला तैवानला की मला बुद्धाचे पुस्तक वाचायचे, 5000ची पुस्तकं घरपोच तैवान मधून पोस्टाने येतात. बुद्ध धर्माचा प्रभाव तैवानवर आहे. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी हा प्रभाव आहे. म्हणून फक्त आशिया खंड नाही, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, रशिया, अमेरिका, इंग्लंड, व्हिएतनाम, तिबेट, हाँगकाँग, ब्रुनेई, लाओस, सिंगापूर, मालदीव, मलेशिया, मंगोलिया या देशांमध्ये सुद्धा प्रसिद्ध बुद्धांचे स्तूप आणि विहार आणि बुद्धाला मानणाऱ्या लोकांची संख्या बहुसंख्य आहे. मी 2 शेवटच्या टप्प्यामध्ये सांगतो. एका मिनिटामध्ये जगातल्या 100 महामानवांमध्ये पहिलं जर नाव कुणाचं असेल तर ते बुद्धाचं. जगाने गेलेलं आहे. जगातले 100 महामानव असले तर जगावर सर्वाधिक विज्ञानवाद सांगणारे, समता, बंधुता, न्याय आणि मानवता पेरणाऱ्या 100 महामानवामध्ये बुद्धाचं नाव पहिलं आहे. संपूर्ण जगात बुद्धाच्या विचाराचे लोक आहेत. दुसरे रेकॉर्ड आहे, आशिया खंडात सर्वाधिक लोक बुद्धाच्या विचाराचे. तिसरा रेकॉर्ड
जगात सगळ्यात जास्त मूर्त्या आणि लेणी जर कोणाची कोरली असेल तर ते एकमेव बुद्धाची, दुसरी कोणाची लेणी कोरली. जगात सर्वात उंच पुतळे जगात म्हणतो ते भारतात आहे. उंच पुतळे फक्त आणि फक्त बुद्धाचे, सगळ्यात उंच. आणि प्रखर विज्ञानवाद मांडणारा 2500 वर्षापूर्वी बुद्ध आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म ग्रंथामध्ये परिचार लिहिले, दिवा तपती अदिच्चो रक्तिं अभाती चंद्रिमा. सूर्य दिवसा प्रकाशतो, चंद्र केवळ रात्रीला प्रकाशतो, बुद्ध मात्र स्वयं तेजाने दिवस आणि रात्र प्रकाशत असतो. हा बुद्धाचा प्रकाश स्वयं तेजानं आपण स्वीकारण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतंय की वेळेच्या आधी व्याख्यान संपवलेलं बरं, कारण कौतुकाची टाळी घेतलेली बरी, रटाळाची टाळी न घेतलेली बरी. आणि म्हणून प्राध्यापक असाच एक वक्ता जोरजोरात बोलत होता, पुन्हा बोलू लागला. एका श्रोत्याने टाळी वाजवली. त्याला वाटलं ना मलाच भाषणाला टाळी वाजवली. श्रोता उठला, वक्ते साहेब ही जी टाळी आहे ना ती तुमच्या व्याख्यानाची टाळी नाही, माझी तंबाखू असा प्रकार होऊ शकतो. आणि म्हणून टाळ्यांचा अर्थ समजून घेतो. फक्त माझे जाता जाता आपल्याला विनंती आहे की मी जे मांडलोय ना या अवशेषाच्या आधारे मांडण्याचा प्रयत्न केला. मी अगोदर सांगितलंय मी सगळ्या विचारांचा आदर करतो, सगळ्या धर्मांचा आदर करतो, पण जे बुद्धाचं जे आहे ते आपण मान्य केलं पाहिजे. जे अवशेष आहेत ते मान्य केलं पाहिजे. जिथं बुद्धाची मूर्ती आहे तिथं बुद्धाचीच मूर्ती ठेवा, तिथं बदल करू नका. जी लेणी आहे तुम्ही दुसरीकडे काही बांधा, पण ती लेणी आहे ना ती लेणी राहू द्या. पण महाराष्ट्रातल्या बऱ्याच लेणींचं परिवर्तन करण्यात आलं हे बरोबर नाही. हा बुद्धाचा ज्ञान, बुद्धाचा विचार जे आहे ते ठेवणं आवश्यक आहे. म्हणून तुम्ही मला शांतपणे ऐकला. आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ देऊन हे व्याख्यान श्रवण केला त्याबद्दल आपले मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. सर्वांना धन्यवाद देतो. विचार दुर्लक्षित होतात तर काही काही वेळेला जाणीवपूर्वक दुर्लक्षित होतात. मात्र असे दुर्लक्षित झालेले विचार, दाबलेले विचार तेवढ्या प्रेरणेने पसरतात. गरज आहे की आपल्यासारख्या वक्त्याची, विचार मांडणाऱ्या वक्त्याची. आपण म्हटला बुद्ध कुठे गेला हा जसा संशोधनाचा विषय आहे त्याच पद्धतीने बुद्ध कोणी स्वीकारला आणि कशा पद्धतीने स्वीकारला हा देखील संशोधनाचा विचार आहे. सर एक अनाउन्समेंट होती. आपल्या एक आनंदाची बातमी आहे. राजर्षी शाहू महाविद्यालयातील जैव तंत्रज्ञान विभागातील सहाय्यक प्राध्यापक श्री संगपाल सर, संदीपान क्षीरसागर सर यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून एक काल त्यांचा व्यवहार झाला आणि त्यांना PhD पदवी प्रदान करण्यात आलेली आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर महादेवजी गव्हाणे सर यांना, आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य की त्यांनी आजच्या व्याख्यानाचा अध्यक्षीय समारोप करावा. राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर शाहू अकॅडमी व्याख्यानमाला या दुसऱ्या पुष्प उगवण्यासाठी ज्या उपस्थित झालेल्या आहेत आणि ज्यांनी जवळपास 1.5 तास त्याच्यावर त्याला व्याख्यान दिलेलं आहे. अतिशय उगवत्या शैलीमध्ये अतिशय सुंदर असं ज्यांनी गौतम बुद्धावर भाष्य केलेलं आहे त्यांचा विचार आणि अशा घटनांवर झालेला त्याचा प्रभाव ते आपलेच प्राध्यापक एवढं सुंदर मार्गदर्शन करतात. ते सन्माननीय पाटील सर, व्यासपीठावर उपस्थित महाविद्यालयाच्या प्राचार्या आदरणीय वाघमारे मॅडम, या शाहू अकॅडमीचे त्याचे मुख्य समन्वयक आदरणीय डॉक्टर फुले सर, व्यासपीठाच्या समोर आपण सर्व उपस्थित, आपण टाळ्या वाजवून पाटील सरांचं अभिनंदन केलं. आत्ताच आपण बायोटेक्नॉलॉजी विभागात काम करणारे संगपाल क्षीरसागर सर, त्यांचा काल व्हायवा झाला आणि त्यांना PhD पदवी
विद्यापीठानं प्रदान केलेली आहे त्याचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आपण आपल्याकडे स्पोर्ट डिपार्टमेंट आणि एक कमिटी आपण स्थापन केलेली आहे, एक हेल्थ अवेअरनेस समिती. आणि या समिती आणि स्पोर्ट्स डिपार्टमेंटच्या अंतर्गत आपण एक RSML वेलनेस हा एक उपक्रम आपण राबवत आहोत. हा वर्षभराचा एक उपक्रम आहे. आपल्या आरोग्याची काळजी आपल्या हाती असा हा उपक्रम आहे. आणि या उपक्रमाच्या अंतर्गत वेगवेगळे विविध उपक्रम आपण राबवणार आहोत वर्षभरासाठी. त्याचा एक भाग म्हणून उद्या त्याची आपण सुरुवात करतोय. एक डॉक्टर रोहिकरांचं एक व्याख्यान आपल्यासाठी आयोजित केलेलं आहे. दुपारी 3 वाजता ते ऑनलाईन आहे. त्या व्याख्यानाचाही आपण लाभ घ्यावा असे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि या वर्षभर जो काही प्रोग्राम चालणार आहे त्याच्यामध्ये आपलं चालणं असेल, सकाळचं आपली वॉकिंग, रनिंग, सायकलिंग, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या पातळीवर आपण करायच्या. आणि त्यासाठी अगोदर आपण एक वर्कशॉप आपण त्याचा घेत आहोत. प्रत्येकाचं हेल्थ चेकअप आपण करतोय. प्रत्येकाची उंची, प्रत्येकाचं वजन किती वाढलंय, किती कमी पाहिजे, या सगळ्या गोष्टी अगोदर आम्ही वर्कआउट करतोय. आणि त्याच्यानंतर आपण सगळ्या ऍक्टिव्हिटी आपण राबवतोय. आपण मग रनिंग करा, पळा, कुठेही पळा, स्टेच नाही, कधी पळा, सकाळी पळा, संध्याकाळी पळा, कुठेही पळा, कसंही पळा. आणि मग नंतर काय काय बदल होतात आपल्या ह्याच्यामध्ये आणि ज्याचं वर्कआउट चांगलं होईल त्याच्यासाठीचा एक पुरस्कार सुद्धा आम्ही मग नंतर शेवटी वर्षाच्या शेवटी आम्ही देणार आहोत. आणि मग आपण सगळ्यांनी आपलं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे या भूमिकेमधून ते आपण करावं. त्या सगळ्यांनी आपण सहभाग घ्यावा. त्यासाठीच्या काही सायकली सुद्धा आम्ही महाविद्यालयाकडून देता येतात का तर पैसे घेऊन तेही आम्ही पाहतोय. त्या सायकली आम्ही आपल्याला घेऊन सायकल घेऊन बाहेर वॉकिंगला, रनिंगला जावं, व्यायाम करावा, तब्येत चांगली ठेवावी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. कारण आरोग्य चांगलं असेल तर मन चांगलं राहतं आणि मन चांगलं असेल तर गौतम बुद्धासारखे विचार आपण अंगीकारू शकतो. आणि म्हणून जसं आपला पाटील सरांनी सुद्धा विचार अंगीकारला की जसं 7च्या अकरात संध्याकाळ व्हायच्या अगोदर महिलांनी घरात आलं पाहिजे. म्हणून कुठल्याही व्यक्तीने दिवस मावळल्याच्या नंतर भाषण करू नये हा एक कायदा. जसं आपण या व्याख्यानाला तर आपण पाळलेलाच आहे की हे व्याख्यान 1.5 तासाचं व्याख्यान असेल आणि 1.5 तासानंतर कुणाला जायचं असेल तर आपण जाऊ शकता अशी आम्ही आधीच वक्त्याला सूचना दिलेली. आपण व्याख्यान 1.5 तासाच्या अगोदर आपण आवडतं घ्या. हे जर नसतं आणि गौतम बुद्धाचा तो संदेश नसता तर पाटील सर किती वेळ बोलले असते आपल्याला हे सांगता येईल. तर आपण अतिशय सुंदर अशी मांडणी आपण गौतम बुद्धाविषयी आपण केलेली आहे. आणि हा विचार जो असतो ना, खरं पाहिलं तर पहिलं व्याख्यान मी दिलं, प्लेटोवर दिलं आणि आता दुसरं व्याख्यान हे गौतम बुद्धावर दिलं. हे दोन्हीही एक समकालीन एक समाजसुधारक म्हणा, विचारवंत म्हणा, याच्या पुढची ही माणसं आहे. आणि अशा माणसाची ओळख आपल्याला होणं हे फार गरजेचं असतं. की काय झालं की सगळ्या प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला एक आपापला एक वेगळा दृष्टिकोन असतो. आपला एक धर्म आहे, आपली एक जात आहे, आपला एक पंथ आहे, आपली एक भाषा आहे. आणि याच्या बाहेर आपण कुठं जात नाही, त्याच्या बाहेर आपण कुठं पाहत नाही. एक साधं फक्त उदाहरण देतो. लातूर शहरामध्ये ग्लोबल स्कूलचे जे डायरेक्टर आहेत, संस्था अध्यक्ष आहेत बिराजदार. आता हे मराठ आहे पण त्यांनी एवढा गौतम बुद्ध वाचला आणि मला एक दिवशी फोन केला आणि त्या गौतम बुद्धावर अर्धा तास मनाशी बोलतो आणि सांगितलं की मी आता गौतम बुद्धाचा म्हणजे बौद्ध धर्म स्वीकारावा असा माझा विचार आता. परवा त्यांनी त्यांच्या मुलाचं लग्न केलं आणि त्या लग्नामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक मोठं गौतम बुद्धांचं पुस्तक सस्ते भेट दिलं. म्हणजे आपल्या मनामध्ये एक मानसिकता असते की बौद्ध म्हणजे एक दलित समाजाचा व्यक्ती आणि म्हणून त्यांचं तत्वज्ञान आम्ही कधी वाचायला जातो. जसं आता पाटील सरांनी सांगितलं की जगातल्या 100 व्यक्तीमध्ये पहिलं नंबर हा गौतम बुद्धाचा. हे कोण लिहिलंय? हे ऑक्सफर्ड विद्यापीठाने सांगितले. आपण कोणी सांगितलं नाही. ऑक्सफर्ड विद्यापीठाने मागच्या 10,000 वर्षाच्या इतिहासामध्ये असे कोणते विचारवंत आहेत की ज्या विचारवंताचा समाजाच्या विकासासाठी योगदान दिलेलं आहे. 10,000 वर्षापूर्वीचे असे जे टॉप 100 ची यादी ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केली त्यातलं पहिलं नाव हे गौतम बुद्धाचं नाव.
आज जगामध्ये सरांनी सर्व आढावा घेतला. म्हणजे आशिया खंड म्हणजे अफगाणिस्तान, पाकिस्तान, जगातल्या वेगवेगळ्या देशात गौतम बुद्धाचा झालेला प्रसार, सम्राट अशोक, अख्खं भारतामध्ये पुन्हा सगळे म्हणजे 7 सिस्टर म्हणजे दक्षिण, पूर्व, उत्तर, पश्चिम, लातूर इथपर्यंत आणून सरांनी सोडलेलं आहे. माझं फक्त या व्याख्यानाच्या निमित्तानं एकच आहे, गौतम बुद्धांनी मांडलेली पंचशील तत्व जी त्यांची आहे, या पंचशील तत्वाचं जर आपण प्रत्येकानं पालन केलं, तो माणूस कुठल्या धर्माचा होता, कुठल्या जातीचा होता, पंथाचा होता, भाषा काय होती, हे सर्व गौण आहे. त्यांनी सांगितलेली पंचतत्व जरी आम्ही स्वीकारली तरी हे जग या पृथ्वीवरील स्वर्ग बनल्याशिवाय राहणार नाही. या व्याख्यानाच्या निमित्तानं आपण एवढं जरी स्वीकारलं तरी मला वाटतं की या शाहू अकॅडमीच्या माध्यमातून चाललेलं हे व्याख्यान जे आहे, ही व्याख्यानमाला जी आहे, त्याचं सर्व फलित झालं असं मी म्हणतो. नाहीतर आम्ही इथं व्याख्यान आपतो, आम्ही नुसता गौतम बुद्ध समजून घेऊन चालत नाही. जगामध्ये आज सगळ्यात जास्त संख्या ही ख्रिश्चन धर्माची संख्या आहे. 200 कोटीपेक्षा जास्त जगातले म्हणजे जे काही आता 6-6.5-7 अब्जावर लोकसंख्या गेली आहे, त्यातले 200 कोटी ख्रिश्चन लोक हे अनुयायी आहेत. आणि 2 नंबरला 2010च्या सर्वेनुसार 180 कोटी लोक हे बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. जगात 2 नंबरचा असलेला धर्म, पण त्याचं तत्वज्ञान हे फार महत्वाचं. आज जगातल्या 13 देशाचा मुख्य धर्म हा बौद्ध धर्म आहे. जसं सरांनी उदाहरण दिले, जपान असेल, चीन असेल, म्यानमार असेल, थायलंड असेल, या अनेक देशांमध्ये म्हणजे अशा एकूण 13 देशांमध्ये गौतम बुद्धाचा विचार आणि त्याचा धर्म हा खऱ्या अर्थानं तिथला मुख्य धर्म आहे. त्याच्या व्यतिरिक्त अमेरिका असेल, रशिया असेल, भारत असेल, या देशामध्ये सुद्धा गौतम बुद्धाचे कोट्यावधी अनुयायी आहेत. आणि म्हणून असा एक माणूस या पृथ्वी तलावर होऊन गेला होता, हे खरं तर याच्यावर विश्वासच बसत नाही. कुठे एका छोट्याशा ठिकाणी त्यांचा जन्म झाला आणि आज सगळीकडे आपण पाहतोय की त्यांचं तत्वज्ञान फार महत्वाचं आहे. कुठल्याही लेण्यामध्ये जावा तिथे गौतम बुद्धाच्या लेण्या असतात. असं पाटील सरांनी सांगितलं. ते लिहिण्याचं काम कुठे गेलं? चायनाने केलं. शोधण्याचं काम इंग्लंडने केलं. आणि जी भारताची भूमी, भारत भूमी, ही गौतम बुद्धाची भूमी, इथे मात्र आम्ही ते अभ्यासच सुद्धा नाही. खरं तर लेण्या सुद्धा शोधून काढण्याचं काम आम्ही नाही केलं. अजिंठ्याच्या लेण्या आम्हाला तर कित्येक हजारो वर्ष माहिती नव्हत्या की इथं लेण्या आहेत. ब्रिटिश सैनिक तिथून जात असताना घोड्याचा पाय खाली बसला, का बसला म्हणून पाहायला गेला, उकरू लागला, तर एवढ्या जगातल्या अप्रतिम अशा लेण्या तिथे सापडल्या. म्हणजे आम्हाला आमच्याच देशात असलेला ऐतिहासिक खजिना कुठे आहे हे आम्हाला माहित नाही. आम्ही कधी शोधत नाही, त्याचं कधी आम्हाला शोधावं असं वाटतही नाही. आणि त्याचा परिणाम तत्वज्ञान आम्ही आचरणात आणलं तर ही फार लांबची गोष्ट आहे. म्हणून पाटील सर, आपण या बौद्ध धर्माच्या माध्यमातून गौतम बुद्धाचं तत्वज्ञान जे आहे, ज्यांनी ते तत्वज्ञान मांडलं, त्या तत्वज्ञान हे मानवी जीवनासाठी, मी तर असं म्हणेन की हे तत्वज्ञान जगाच्या पाठीवर जर आलं तर आम्हाला ना मिलिटरीची गरज आहे, ना पोलिसाची गरज आहे, ना जेलची गरज आहे, ना आम्हाला राज्याची गरज आहे. एक सत्यम शिवम सुंदरम असणारं राज्य या पृथ्वी तलावर यांच्या फक्त पंचशील तत्वाच्या आधारावर निर्माण होऊ शकतं. एवढी ताकद गौतम बुद्धाच्या विचारामध्ये ती आम्ही आचरणात आणलं फार आहे. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, मी हिंदू म्हणून जन्मलो तर हिंदू म्हणून मरणार नाही. आणि बौद्ध धर्माचा स्वीकार केला लाखो अनुयायांनी. एक विद्वान माणूस सगळा अभ्यास केल्याशिवाय हे शक्य नव्हतं. का स्वीकारला असेल बौद्ध धर्म? त्याच्या पाठीमागचं तत्वज्ञान की या धर्मानं, जसं सम्राट अशोकाचं उदाहरण दिलं, सम्राट अशोकाचं साम्राज्य जे होतं आशिया खंडातच नव्हे तर जगामध्ये सगळ्यात जास्त होतं. एकूण देशाच्या नाही तर जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा वाटा हा आर्थिक विकासामध्ये 34% होता. हा एकटा सम्राट अशोकाचा वाटा जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि त्यांचा राजधर्म हा बौद्ध धर्म होता. म्हणजे आर्थिक विकासाच्या बाबतीत असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, या सगळ्याच्या बाबतीमध्ये किती सुंदर तत्वज्ञान त्यांनी त्याच्या वेळेस म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आजही आम्हाला शिकवलं होतं. आम्ही एवढे शिकलो, उच्च विद्या विभूषित झालो आणि आम्ही ठीक आहे, आम्ही श्रद्धावंत कुठल्या तरी मंदिरात जाणं ठीक आहे. मंदिरं उघडा म्हणून आंदोलन होतात, शाळा महाविद्यालय उघडा म्हणून आंदोलन होत नाही या देशात.
म्हणजे आम्ही बुद्ध चाललोय. आणि म्हणून आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा हे 2500 वर्षापूर्वी सांगणं आणि ते प्रत्यक्ष आचरणात आणणं आणि स्त्रियांना दुय्यम स्थान न देता पुरुषांच्या बरोबरीनं दर्जा देणं आणि त्या पद्धतीनं वागणं ही सोपी गोष्ट नाही. आणि म्हणून तर ती सर्वश्रेष्ठ असतात. आणि म्हणून त्यांचं तत्वज्ञान जे आहे त्यांचं तत्वज्ञान आपण अंमलात आणलं पाहिजे. त्यांनी जे काही 4 आर्यवर्त सांगितलेली आहे की माणसाला दुःख का होतं, मी प्लेटो आणि गौतम बुद्ध आणि आताचे अनेक समाज सुधारक असतील विचारवंत की हे दुःखाचं मूळ कारण काय आहे, माणूस दुःखी का बनतो, माणूस पैशाने सुखी होतो का, आनंदी होतो का, नाही होत. पण वी वॉन्ट मनी. आम्हाला हे माहिती की पैशाने माणूस सुखी होत नाही, पण तरीही आम्हाला पैसा हवा आहे, तरी आम्हाला पैसा हवा आहे. सगळ्या दुःखाचं मूळ कारण काय आहे तर वासना, याच्याविषयीची असणारी प्रवृत्ती. आणि म्हणून बुद्धांनी जे सांगितलं की याच्यापासून आम्हाला दूर जायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे. मग अष्टांग सूत्र वगैरे त्यांनी जी काही मांडली ती फार महत्वाची आहे. मला वाटतं की आपण त्याच्या निमित्तानं की पंचसूत्र म्हणजे महात्मा गांधींनी जो संदेश दिला की अहिंसा, सत्य, खरं बोललं पाहिजे. खरं म्हणून आपण नेहमी म्हणतो ना की सत्य परेशान होता है लेकिन पराभूत नाही. गांधीजी सुद्धा सांगायची माणसाने सत्य बोललं पाहिजे आणि आम्ही तेच करत नाही. आम्ही पावलं खोटं बोलतो. जगातल्या सगळ्या माणसांनी जर ठरवलं की आपण सत्याला वागलं पाहिजे, हिंसा करू नये. हिंसा म्हणजे काय, आपल्याला नेहमी वाटतं की हिंसा म्हणजे असं एकमेकांचे खून पाडले पाहिजे, रक्तपात झाला पाहिजे असं नव्हे. एखाद्याचं मन दुखावणं म्हणजे सुद्धा हिंसा आहे. म्हणून ही पंचशील तत्व त्यांनी जी काही मांडलेली आहेत, गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे. हिंसा असेल, चोरी असेल, सत्यानं वागणं असेल, खोटं बोलणार नाही आणि मी मद्य आणि मादक पदार्थाचं मी सेवन करणार नाही, मुहात पाडणाऱ्या सर्व गोष्टीपासून मी दूर राहील. एवढा जरी संदेश गौतम बुद्धाचा आपण घेतला तो आपण या निमित्तानं घ्यावा. आणि तो जर आपण घेतला तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये, समाजात सोडून द्या. मी तर नेहमी म्हणतो की समाज सुधारण्याच्या भानगडीत पडू नका, स्वतः सुधारा, समाज आपोआप सुधारतो. आणि म्हणून आपण किमान मी माझ्या पुरतं तरी या गौतम बुद्धांनी सांगितलेलं तत्वज्ञान मी आचरणात आणेल, मी त्या पद्धतीनं वागेल. आपण एक शपथ घेऊया की मी खोटं बोलणार नाही, मी हिंसा करणार नाही, मी मद्य असेल या पदार्थापासून, जे काही मादक पदार्थ आहे त्याच्यापासून मी दूर राहील, त्याचं सेवन करणार नाही. आमच्याकडे, आपल्याकडे सुद्धा अनेक प्राध्यापक आहेत, गुटखा, सुपारी, तंबाखू, दारू वगैरे खातात. आपण त्या सर्वांपासून आपण दूर राहावं. या निमित्तानं एवढा जरी संदेश, त्यांचं तत्वज्ञान आपण आचरण्याचा प्रयत्न म्हणणार नाही. आज लगेच पाटील सरांचं व्याख्यान झालं आणि आपण लगेच आता बाहेर गेल्याबरोबर खरं बोलला, 100% खरं बोलला. आपण काही हिंसा करणार नाही. आम्ही काही मद्यप्राशन करत नाही तुम्ही, पण जे काही करतात ते सुद्धा आम्ही कधी करणार नाही. जे काही अधूनमधून घेतो ते पण घेणार नाही. आम्ही गुटखा खाणार नाही आणि गुटखा खाऊन कुठं थुकणार नाही. या सगळ्या गोष्टी जरी आम्ही पालन करायला सुरुवात केली, मी म्हणतो सुरुवात, आपण काय लगेच होत नसतं आणि ते कदापि शक्य नसतं, कारण आपल्या शरीराला एवढ्या सवयी पडल्या असतात. हळूहळू त्याच्यामध्ये आपण एक बदल करूया. ती सुरुवात आजपासून आपण करूया असं मला वाटतं. आणि म्हणून आपण परत या सगळ्या आजच्या या व्याख्यानामधून पाटील सरांनी अतिशय सुंदर पद्धतीनं हा त्याचा इतिहास जो आहे तो उलगडून दाखवलेला आहे. मी परत आपण टाळ्या वाजवून पाटील सरांचं खरं तर अभिनंदन केलं. एवढे चांगले वक्ते आहेत, चांगली मांडणी करतात, स्पष्टीकरण आपल्याला 1.5 तासामध्ये अख्खा गौतम बुद्ध सगळंच मांडणं शक्य नसतं, पण जे आपल्याला पाहिजे ते सगळं त्यांनी मांडलेलं आहे. परत मी त्यांचं आचार्य म्हणून आणि वैयक्तिक त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि आपण या कार्यक्रमाला एवढ्या सगळ्या संख्येनं आपण उपस्थित झाला आणि चांगल्या पद्धतीने आपण ते ऐकला. असं असतं की वक्ता चांगला असतं की श्रोते बसत असतात, ऐकत असतात. त्यामुळं आपणही एवढ्या संख्येनं आलात, बसलात, त्याबद्दल आपल्याही मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि परत
पाटील सर सरांना विनंती सर आमचं स्वागत झालेलं आहे. पाटील सरांचं एक स्वागत. हा. मराठी प्राचार्य आदरणीय डॉक्टर महादेवजी गोवाळे सर यांना विनंती आहे की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर विक्रम पाटील सर यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करावं, सन्मान करावा. या सगळ्या बाबी पाटील सरांनी आपल्या व्याख्यानामधून मांडलेल्या आहेत. जे स्वतःसाठी जगतात ते नष्ट होतात, समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, स्त्रियांच्या बाबतीतली भूमिका कशी असली पाहिजे, कसं वागलं पाहिजे, या सगळ्या भूमिका त्यांनी आपल्या व्याख्यानामधून मांडलेल्या आहेत. परत पुढचं हे व्याख्यान मला नाव आलेलं आहे नाही, त्यांची इच्छा असेल परत शिवछत्रपती शिक्षण संस्था लातूर संचालित राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर स्वायत्त शाहू अकॅडमी व्याख्यानमाला असं म्हटलं जातं. तुझा आहे तुझं वार्षिक परीक्षा तुझा आता चुकलाशी. आपल्या अवतीभोवती अनेक थोर व्यक्ती असतात, परंतु त्यांना ओळखण्यात आणि कमी पडतो. व्याख्यानासाठी आपण इतरत्र शोधाशोध करतो, परंतु आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक अतिशय उत्कृष्टपणे व्याख्यान विचार व्यक्त करतात आणि या भावनेतून आपल्या महाविद्यालयात माननीय प्राचार्य डॉक्टर महादेवजी गोवाळे सर यांच्या कल्पनेतून एक शाहू अकॅडमी तर्फे व्याख्यानमाला ठेवण्यात आली आणि यामध्ये दर महिन्याच्या शेवटी आपण एका प्राध्यापकाचं व्याख्यान या ठिकाणी आयोजित करतो. आज या व्याख्यानमालेमध्ये या व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प गुंफण्यासाठी आपल्या महाविद्यालयाचे पाली विषयाचे प्राध्यापक डॉक्टर भीमराव पाटील सर हे व्याख्याने म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. सर्वप्रथम मी त्यांचं शब्दसुमनाने स्वागत करतो. या व्याख्यानासाठी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर महादेवजी गोवाळे सर हे अध्यक्ष म्हणून आहेत. थोड्याच वेळात ते त्यांचेही आगमन या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर या व्याख्यानाला उपस्थित आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय वाघमारे मॅडम यांचेही मी शब्दसुमनाने स्वागत करतो. या व्याख्यानमालेचे प्रभारी आदरणीय डॉक्टर सुरेश फुले सर यांचेही या ठिकाणी मी शब्दसुमनाने स्वागत करतो. आपल्या सर्वांचं शब्दसुमनाने या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि